उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सहर्ष स्वागत. थोडक्यात मी आपणा सर्वांना आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगू इच्छितो. प्रथम प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला जाईल, त्यानंतर क्वेश्चन आन्सरचा सेशन होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे मॅडम निरसन करतील. आता आपण पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांचा परिचय घेऊ. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक कर्तव्यदक्ष अधिकारी, भिलवारा राजस्थान येथे असिस्टंट कलेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट या पदावर कार्यरत असलेल्या माननीय स्नेहल धायगुडे मॅडम आज आपल्या या ARF तर्फे घेण्यात येणाऱ्या टॉपर स्टॉक या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत. तरी मी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून आपले सहर्ष स्वागत करू इच्छितो. आता आपण सर्वांच्या परवानगीने आपण मुलाखतीच्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळूया. मॅम, आवाज येतोय ना? एक मिनिट, आवाज आता येतो सुरू. ठीक आहे, आता आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मॅम, सिव्हिल सर्व्हिस मध्ये तुमचे वळण्याचे कारण काय होते आणि त्यात तुम्ही UPSC क्षेत्र का निवडलं? ओके, सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि हॅपी दसरा. आज सण आहे चांगला आणि त्याच्यासाठी एक चांगला मुहूर्त पण आहे. आणि थँक्यू पहिल्यांदाच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्याशी हितगुज करायची संधी दिल्याबद्दल. फर्स्टली की मी UPSC करायचाच निर्णय का घेतला किंवा सिव्हिल सर्व्हिसेसकडे का वळाले, त्याच्या मागे 2-3 कारणं होती. तर एक मुख्य कारण होतं की मी जिकडे हायस्कूलला शिक्षण घेत होते तेव्हा मला 8वीत असतानाच थोडंसं स्पर्धा परीक्षा काय असतात किंवा UPSC काय असतं, MPSC काय असते अशी थोडीशी माहिती मिळाली होती. जसं स्कूलमध्ये करिअर काउन्सिलिंग सेशन्स वगैरे होतात त्याच्यामध्ये, आणि माझे 1-2 शिक्षक होते, त्यांनी थोडीशी मला जास्त माहिती दिली होती किंवा त्यांना असं वाटलं असेल कुठेतरी की बाबा ही मुलगी करू शकते, म्हणून मग त्यावेळी एक माहिती मिळाली होती की बेसिकली. आणि माझे बाबा पोलीस कॉन्स्टेबल आहेत, तर ते लहानपणापासून आम्ही पोलीस लाईन मध्ये राहिलो होतो किंवा त्या एक गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये किंवा त्याच्याशी जरा चांगला अप्रोच होता किंवा जास्त होता, त्याच्यामुळे ती एक ओढ होती की म्हणजे मी एक एक्सपिरियन्स शेअर करेल की मला पहिलं IAS व्हायचं हे तर मी फार नंतर ठरवलं, पण मला पोलीस सर्व्हिसमध्ये म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस या IPS हे माझे फार दिवसांपासून चालू होतं. मे बी माझे वडील त्याच्या मागचं एक मोटिवेशन असतील, पण मग त्याच्यानंतर थोडंसं कुठेतरी मागे पडलं होतं. मग कॉलेजला ऍडमिशन घेतलं 11th-12th, मग पुन्हा डिग्रीला आल्यावर मग ते थोडंसं जास्त ठळक झालं की नाही हेच सिव्हिल सर्व्हिसेस हेच करायचं. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा की सिव्हिल सर्व्हिसेस पण करायचं असेल तर MPSC आहे आणि UPSC आहे. तर मग UPSC का, तर मी म्हणेल की ते पुढचा पण टप्पा आहे किंवा ह्याच्यामध्ये मी आताच सांगून देते की स्वतःच्या क्षमता ओळखणं फार जास्त गरजेचं असतं. तर तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की MPSCचा सिलेबस बघितला, क्वेश्चन पेपर्स बघितले, UPSCचा सिलेबस क्वेश्चन पेपर्स बघितले, तर मला माहिती होतं की माझी पर्सनॅलिटी किंवा माझा जो इंटेलिजन्स किंवा मी जे काही अभ्यास करते तर ते एक्सप्रेस माझ्याच्याने जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात म्हणजे MCQ, तर त्याच्यामध्ये मला व्यवस्थित किंवा चांगली पकड नाहीये, पण मी लिहू शकते व्यवस्थित किंवा अगोदरपासून ऐसे कॉम्पिटिशन किंवा म्हणजे बोर्डचे एक्झाम असतात तर चांगले मार्क मिळाले होते. इव्हन डिग्रीमध्ये असताना पण चांगले मार्क मिळायचे. तर त्याच्यामध्ये क्लिअर झालं होतं की मला जर का ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये मला थोडंसं चांगली पकड. मग त्याच्यामुळे तो थोडंसं सिलेबस वगैरे कम्पेअर करता UPSC करायचा असा निर्णय घेतला. ठीक आहे मॅम, आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. ग्रॅज्युएशन करताना UPSC ची तयारी तुम्ही कधीपासून आणि कशी सुरू केली? हा, जसं मी म्हणाले की मी तर फार लवकर ठरवलं होतं UPSC करायचे, पण त्यासाठी सुरुवात नव्हती काही केली. मग पुण्याला पहिल्यांदा कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर फर्स्ट इयर तर सगळ्यांना माहिती आहे थोडंसं भीतीमध्ये जातं किंवा पहिल्यांदा आयुष्यात पुण्याला आलेलं असतो, कुठे फिरलेलं नाही किंवा आपण जास्त लोकांशी बोलत नाही वगैरे, तर तसंच झालं. मग दर सॅटर्डे संडेला सुट्टी असते तर मग घरी जायचं सुट्टीला किंवा मग हॉस्टेलमध्ये असं झोपून वगैरे राहायचं.
तर मग फर्स्ट इयरच्या म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं ते मला आठवलं पुन्हा की अरे आपण कधीतरी ठरवलं होतं की युपीएससी करायची आहे वगैरे, आणि आता ह्या वर्षी पूर्ण विसरून गेलो किंवा आता जेव्हा वेळ आली आहे खरं करण्याची तेव्हा विसरून गेली. तर मग मला माझी थोडी पर्सनॅलिटी अशी होती की मी स्वतःहून सिनियर्स वगैरे होते बरेच अभ्यास करणारे तेव्हा पण, म्हणजे मी फर्स्ट इयर मध्ये असताना, पण मी स्वतःहून कोणाला नाही विचारलं. मग एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे युनिक अकॅडमी, सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, तर तिथे मी जाऊन फक्त विचारपूस केली होती की मी फर्स्ट इयरला आहे, आता माझं 4 इयर्सचं ग्रॅज्युएशन आहे आणि मला ह्यावेळी एक्झाम द्यायची, तर काय करू. मग मला सापडलं तिथे की एक थ्री इयर्सची बॅच होती. मग इथे पुन्हा मी त्यांचं काय ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत, पण मी काय केलं किंवा कसं केलं तर ते सांगते तिथे. तर मग मी फर्स्ट इयरला एकदम सेकंड सेमिस्टरची एक्झाम झाल्यावर एकदम फिक्स केलं होतं की आपल्याला युपीएससी द्यायची आहे. तर मग काही ना काही सुरुवात आतापासून करायला पाहिजे, कारण की नाही म्हटलं तरी आपल्याला बऱ्याच सुट्ट्या मिळतात किंवा लेक्चर्स प्रॅक्टिकल्स मध्ये मंडे टू फ्रायडे आपण व्यस्त असतो, पण सॅटर्डे संडे तर फुल म्हणजे रिकामे असतात. तर मग मी तशी सुरुवात सेकंड इयर पासून केली होती. मग एकदम एनसीआरटी किंवा ते पण मी पुन्हा सांगेल की काय बुक्स वाचायची गरज, की किती पण लोकांनी तेव्हा सांगितलं होतं, इव्हन क्लासमध्ये सांगितलं होतं की एनसीआरटीचे बुक्स वाचायला पाहिजे, पण आपल्याला असं वाटतं की अरे नाही, मी तर आता ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला आहे, तर मग मी 6वीचं बुक कसं वाचू, 8वीचं बुक कसं वाचू, आणि मग थोडंसं इम्पेरियर कॉम्प्लेक्स येतं. तर मग मला पण तसं झालं होतं. तर काही काही चुका पण केल्यात मी, की जसं पॉलिटीचं लक्ष म्हणजे एनसीआरटी नावाचं डायरेक्ट सगळे बघितलं, म्हणजे ते आपल्याकडे सगळे इतके लोक अभ्यास करतात, तर सगळ्यांच्या हातात बघितलं होतं लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी बुक. तर ते सगळ्यात पहिले घेऊन आले, जी.सी. लिऑन घेऊन आले. हेच असंच ऐकून इकडे तिकडून की हे बुक्स वाचायचे असतात, आणि मग ते वाचायला सुरुवात केली. तर हे सेकंड इयरला. मग थर्ड इयरला पण असंच क्लासेस मी करत होते दर फ्रायडे सॅटर्डेला, वीकेंड बॅच मी जॉईन केली होती. तर सेकंड आणि थर्ड इयर मध्ये असं शेड्यूल राहील. तर मग जास्त काही उपयोग नाही झाला मला त्याचा, पण थोडा उपयोग एवढाच झाला की मी थोडंसं त्या टच मध्ये राहिले, किंवा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मला सारखं माहित होतं की मला युपीएससी करायचं आहे किंवा माझं हे ड्रीम आहे. तर मी म्हणेल की माझा कंटेंट बेस्ड नाही तयार झाला त्या सेकंड इयर थर्ड इयर मध्ये. फक्त एक मला ओव्हरऑल व्ह्यू आला की एक्झामचा पॅटर्न काय आहे. तर सगळ्यात पहिलं तर ही एक्झाम एवढ्या मार्क्सची आहे, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू आहे, मग ह्याच्यामध्ये एवढे सब्जेक्ट्स आहेत, मग त्याच्यामध्ये ऑप्शनल मी तेव्हाच ठरवलं होतं की ऍग्रिकल्चर घ्यायचं आहे. तर ह्याच्यामुळे सगळं की हे जे ओव्हरऑल ओरिएंटेशन आहे किंवा मी परीक्षेला कशी सामोरी जाणार आहे, मग एक्झामचं मीडियम असेल इंग्लिश किंवा मराठी, त्याचं तेव्हाच फिक्स झालं होतं. तर ह्या ज्या गोष्टी की ज्या लोकांनी नंतर म्हणजे प्लॅन करतात किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर अभ्यासाला सुरुवात करतात, तर त्यात वावगं काही नाही, पण त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच लोकांचे 1-2 महिने जातात की हे प्लॅन करण्यामध्ये. तर ते माझ्या बाबतीत ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच झालं. तर मग स्टडी म्हणजे मी वेगळं काहीच नव्हते करत, थोडेसे एनसीआरटी क्लासमध्ये जे काही मटेरियल देतील ते वाचायचे आणि न्यूजपेपर. तर ह्या 3 गोष्टींमध्येच म्हणजे ह्याच्यावर मी फोकस केलं होतं. आणि मग फोर्थ इयर मध्ये मला कंटिन्यू करणं नाही झालं रावेमुळं, किंवा मी पूर्ण ते 4 महिने जे काही असेल रावेत ते पूर्ण असं ब्लॅक होल टाईप होतं. पण मग पुन्हा ते पिकअप केलं लास्ट सेमिस्टर मध्ये. तर या प्रकारे म्हणजे तेच की फक्त सॅटर्डे संडेला जो काही वेळ मिळेल त्याला क्लास अटेंड करायचं, त्याचं थोडंसं वाचून जायचं आणि दररोजचं न्यूजपेपर वगैरे. आता ऍग्रिकल्चरचे जर विद्यार्थी बघितले तर जनरली आता तुमचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल होता, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वाटतं ऑप्शनल ऍग्रिकल्चर ठेवावा. तर ऍग्रिकल्चर ऑप्शनलची तयारी कशी केली तुम्ही, आणि त्यातच ऍग्रीचा सिलेबस मेन्ससाठी वास्ट आहे, तर त्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय होती? एक तर मी सांगितलं की ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेण्याचंच कारण होतं की मला पहिल्यापासूनच थोडा इंटरेस्ट होता जास्त, किंवा एक झुकतं माप म्हणतो ते होतं ऍग्रिकल्चरकडे. मला माहित नाही का झालं तसं, पण होतं. तर मग मी जेव्हा पण चौकशी केली, मी सांगितलं सेकंड इयर मध्ये, तर तेव्हा मी पण की सगळ्यांचा एक तेव्हा ओघ होता ना की पॉलिटिकल सायन्स म्हणजे सगळ्यात आवडता विषय असतो ऑप्शनलसाठी, तर मी पण तो बघितला होता. मग नंतर मला त्याचा मी सिलेबस बघितला होता पॉलिटिकल सायन्सचा, तर मला पूर्ण ते असं डोक्यावरून जात होतं त्या टर्म्स पण पेपर 2 मध्ये थेरोटिकल जे आहे. मग त्याच्यानंतर मी जसं सहज बघितलं की ऍग्रिकल्चर ऑप्शनल, लोक तोपर्यंत म्हणजे काही काही सांगत होते की नाही वास्ट आहे किंवा नाही घेत तुम्ही शक्यतो, पण तरी पण मी ऑप्शनलचा सिलेबस बघितला युपीएससी वाला, तर पेपर 1 आणि पेपर 2. तर मला कुठेतरी जाणवलं की अरे आपण फर्स्ट इयर पर्यंत, मी तर तेव्हा सेकंड इयरला होते थर्ड सेमिस्टरला, पण तरी पण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्या होत्या. कोणीतरी आता क्वेश्चन विचारतात लोक, तर ते सगळे आपण नंतर कव्हर करणार.
हा जे ते लोक सगळे सायमल्टेनियस. लास्टला कव्हर करणार आहेत आपण. तर मग सॉरी मी काय सांगते. हा, तर मग मी ऑप्शनलचा सिलेबस बघितला. तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की नाही, ह्यातला बराच म्हणजे जो सिलेबस आहे युपीएससी साठी त्यातला बराच सिलेबस डिग्रीमध्ये आतापर्यंत कव्हर झाला, म्हणजे 3rd सेमिस्टर पर्यंत. तर मग त्याच्यानंतर मी क्वेश्चन पेपर्स बघितले त्याच्या नेक्स्ट स्टेज. तर मग त्याच्यामध्ये पण मला थोडंसं कम्फर्टेबल होते मी, किंवा ऍटलिस्ट तर डोक्यावरून नव्हत्या जात सगळ्या टर्म्स, ऍटलिस्ट टर्म्स तरी माहिती होत्या. तर त्याच्यामुळे मग मी डिसिजन घेतला की ठीक आहे आपण ऍग्रिकल्चरच घेऊ. मग ऑप्शनल तर तेव्हाच फिक्स केलं होतं की सेकंड इयर मध्ये की मी ऍग्रिकल्चरच घेणार. मग त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा सिलेबस आणखी एकदा थोडंसं बाय हार्ट केला किंवा बघितला 2दा-3दा. मग त्याच्यामध्ये कळालं मला की ब्रीडिंग किंवा जेनेटिक्स, प्लांट फिजिओलॉजी ह्याला जरा जास्त वेटेज आहे पेपर सेकंड मध्ये. मग ते कोर्स होते 3rd इयरला, 5th आणि 6th सेमिस्टर मध्ये. मग त्यावेळी म्हणजे जेव्हा तो कोर्स होता तेव्हा डिग्रीमध्येच त्या कोर्ससाठीच अभ्यास केला. म्हणजे मी डिग्रीला असताना ऑप्शनलच्या ऍग्रिकल्चरसाठी काही वेगळा अभ्यास नाही केला. जे कोर्सेस होते हा आपल्या स्वतःला म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी त्यावरच, पण सिलेबसनुसार त्यांच्यावर जास्त फोकस केलं होतं किंवा थोडासा चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. मग हे ग्रॅज्युएशनच्या दरम्यान, तोपर्यंत नोट्स वगैरे अजिबात काही असं वेगळं नव्हतं तयार केलं. पण मग 2017ला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी पुन्हा अभ्यास करायला लागले. तेव्हा मी 17 जुलै 2017 ते डिसेंबर पर्यंत मग माझ्या स्वतःच्या नोट्स वगैरे किंवा पुन्हा एकदा ते सगळे स्टँडर्ड बुक्स मधून वाचणं, नोट्स रेफर करणं, तर ते मी नंतर जेव्हा कॉलेज संपलं त्याच्यानंतर ह्याच्यावर वर्क केलं. तुमच्या या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना जरूरच होईल ऍग्रिकल्चरच्या. आता ऍग्रिकल्चर जर ऑप्शनल म्हणून घ्यायचं असेल तर डिग्रीमध्ये म्हणजे ऍग्रिकल्चरला किती सिन्सिअरली करावं ऍग्रिकल्चरचा स्टडी? सिन्सिअरली तर तेच म्हणेल ना की मी असं पण नाही सांगत मी दररोज अभ्यास केलाय. जसं आपण सगळे वन नाईट स्टडी, मी तर असं हा वन नाईट पण नाही केलाय, दिवसभर स्टडी केला. तर ते आहे. पण मग तुम्ही किती लेक्चर तर आपण अटेंड करणार आहे. ते हो अटेंडन्स साठी आता माहित नाही कधी कॉलेज सुरू होईल, पण नॉर्मली की आपल्याला 85% तेवढं तर अटेंडन्स कंपल्सरी आहे. मग माझी एवढंच होतं की आपण एक्स्ट्रा तर अभ्यास नाही करत आहे, म्हणजे दररोज घरी जाऊन अभ्यास नाही करत आहे. मग जे काही लेक्चर्स होत आहेत तर ते व्यवस्थित ऐकायचंय. म्हणजे ते कितपत जात आहे किंवा कितपत डायजेस्ट होतंय, समजतंय, ह्याच्यापेक्षा पण मला माहित नाही. मी हार्डवर्कची बिलिव्हर होते की फक्त ऐकत राहायचं किंवा समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. जे पण प्रॅक्टिकलला करतोय किंवा लेक्चर्स ऐकतोय, फक्त ऐकायचं. म्हणजे लिस्निंग कॅपॅसिटी किंवा लिस्निंग फार जास्त डेव्हलप केली होती तेव्हाच. तर ते एक आहे की सिन्सिअरली अभ्यास करणं म्हणजे हे नाही की तुम्ही दररोज जाऊन अभ्यास करा, एक्झामच्या अगोदरच नाही करायचं वगैरे, असं अजिबात नाही. तुम्ही जे काही करताय, लेक्चर अटेंड करताय, प्रॅक्टिकल करताय किंवा जे काही आहे तर ते व्यवस्थित अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. आणि मग एक्झामच्या वेळी पण पुन्हा तेच की एक्झाम आहे तर मग फुल फ्लेजली अभ्यास करायचा. एक्झामच्या अगोदर व्यवस्थित अभ्यास करून मग ते समजा एक्झाम मध्ये मार्क मिळवणं हे टेम्पररी गोल आहे. पण मग मी म्हणेल ते पण मार्क मिळवणं हे टेम्पररी असेल तरी ते पण महत्वाचं आहे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये. कारण की मला माहिती आहे जर का मला पॅथॉलॉजीला 3rd सेमिस्टरला 4th सेमिस्टरला एकदम भारी मार्क पडले तर त्याचा मला नंतर फायदा झाला. मला कुठेतरी कॉन्फिडन्स होता की अरे नाही, मी ह्या एक्झाम मध्ये एवढं एक्सेल करू शकले तर मला फायनल एक्झाम मध्ये पण युपीएससीचे चांगले मार्क पडतील. आणि मला त्याचा फायदा पण झाला. म्हणजे हे एक्झॅगरेशन नाही, पण मला 318 मार्क्स मिळाले आउट ऑफ 500 ऍग्रिकल्चर मध्ये. तर ते हे की वन ऑफ द बेस्ट मार्क आहेत. किंवा मग मी माझ्यावर विश्वास ठेवला होता किंवा स्वतःला सांगत राहायचे की मला माहित नाही मी आहे का व्यवस्थित किंवा नाही, पण तरी पण नाही बाबा, तू ह्या विषयांमध्ये आहे पारंगत किंवा तुला ह्याचा ऍडव्हान्टेज मिळणार. मग मला तो की मी जो डिसिजन घेतला होता सेकंड इयर मध्ये की माझा ऍग्रिकल्चरच ऑप्शनल असायला पाहिजे, हे नंतर मार्क्स आल्यानंतर प्रूव्ह झालं की अरे हा, तो डिसिजन व्यवस्थित होता. पण तो डिसिजन प्रूव्ह झाला तर त्याच्यामध्ये मग आपण किती कष्ट घेतले किंवा तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्याच्यावर डिपेंडिंग आहे. मग मी ह्याच्या पुढे पण समजा क्वेश्चन आहे की नाही मी बघितलं नाही, पण तेच प्रिपरेशन करताना मग एक चूक काय होते सगळ्यांची की बाकीचे जर का आपण ऑप्शनल पेपर्स कम्पेअर केले, अँथ्रोपोलॉजी, सोशोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, तर लोक टेस्ट सिरीज लावतात, फार जास्त अभ्यास करतात वगैरे. पण मग हो मी जेव्हा कंपॅरिझन केलं तर आपण काय करतो, फक्त डिग्रीच्या नोट्स आहेत, मी कुठे क्लास नव्हते लावले, टेस्ट सिरीज नव्हती लावली, मग आपण त्याच्यामध्ये मागे पडतो लिहिण्यासाठी. मग मी स्वतःच जुने युपीएससीचे पेपर कलेक्ट केले होते आणि जे काही क्वेश्चन्स होते तर ते लिहून प्रॅक्टिस केली होती. किंवा एकदम फायनल एक्झामच्या अगोदर पण युपीएससीचेच ओरिजिनल क्वेश्चन पेपर सोडवून बघितले होते 3-3 तासांचे. तर फक्त एवढं एन्श्युअर केलं होतं की
बाकीचे ऑप्शनलचे लोक जशी तयारी करतात तशीच आपण पण करायची किंवा त्याच कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटनी तयारी करायची. तर ह्याचा फायदा झाला असेल. आणि ओके वास्ट मॅडम. म्हणेल मी, हा वास्ट अजिबात नाहीये. कारण की जर का आपण अग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहोत आणि आपण अँथ्रोपोलॉजी घेतला तर त्यातली ईच अँड एव्हरी टर्म न्यू आहे. मग त्याचं जरी तुम्हाला 2च पुस्तकं वाटत असतील पण ते सगळं पाठ करायला लागेल, त्याला वेळ लागतो. पण इथे मी म्हणेल की इथे सिलेबस जरी व्हास्ट असला तरी तुम्ही 4 वर्ष त्याच्यावर स्पेंड केली, म्हणजे जरी तुम्ही सिन्सिअरली नाही अभ्यास केलाय पण तरी पण तुमच्या कुठेतरी मागे डोक्यामध्ये बंबार्डिंग झालंय त्या सब्जेक्टचा. तर असं हो. इतकं अवघड नाही जात. एकदा दोनदा वाचलं तर कळतं व्यवस्थित. तर ते तरी की व्हास्ट असेल तरी तुम्हाला तिकडे ऍडव्हान्टेज आहे, तर त्याचा विचार करायला. हा ठीक आहे मॅम. जर आपण अकॅडमिक बरोबर कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करत असाल तर मग आपलं डेली शेड्यूल कसं पाहिजे? हा, तर तेच की वारी होऊ शकतं किंवा प्रत्येकाची कॅपॅसिटी बसण्याची किंवा डायजेस्ट करण्याची वेगवेगळी आहे. तर मी तेच म्हणले की तुम्ही डिग्रीच्या दरम्यान जास्त आपल्याला कंटेंट तयारी नाही करायची, फक्त कन्सेप्च्युअल. म्हणजे मी प्रामुख्याने युपीएससी साठी सांगेल की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं सगळ्यात महत्वाचं. पहिलं तर नो युअर एक्झाम आणि मग नो युअर सिलेबस. तेच एक्झामचा पॅटर्न, सिलेबस माहिती करून घ्या, पुन्हा तुमचे बुक सोर्सेस डिफाईन करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची. किंवा मग न्यूजपेपर वगैरे आहे, बऱ्याच लोकांना माहिती असं न्यूजपेपर वाचायचं. लोक 2-2, 3-3 तास न्यूजपेपर वाचण्यावर टाइम स्पेंड करतात, पण त्याच्यातलं नक्की काय वाचायचं असतं किंवा ऍट द एंड ऑफ 3 hours कोणाला विचारलं की काय वाचलं तर आपण नाही सांगू शकत. म्हणजे माझ्या बाबतीत पण तसं व्हायचं सुरुवातीला, सेकंड इयर मध्ये, हा थर्ड तसंच इयर मध्ये, होतं. की 2 तास 3 तास वाचलं न्यूजपेपर पण मला नाही कळालं काहीच त्यातलं, किंवा माझ्याकडे असं एक काही मटेरियलच नाही किंवा एक काय कंटेंट नाही तयार झालं की ज्याचा मी उपयोग करू शकेल. तर मग जर का हे होत असेल तर तुमची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकली आहे, तुम्हाला क्लॅरिटी नाहीये. मग त्याच्यासाठी म्हणून मी म्हणते की सिलेबस माहिती पाहिजे. सिलेबसच्या पॉईंटमध्ये समजा एक्झाम्पल सेल्फ हेल्प ग्रुप आहे जीएस पेपर सेकंड मध्ये, आणि मग त्याच्या रिलेटेड एखादं आर्टिकल आलं किंवा एखादं कोणाला तरी अवॉर्ड मिळतो, रॅमन मॅक्सेस, एक निलिमा मिश्रा म्हणून आहेत, अशी न्यूज येते की ह्यांना हा अवॉर्ड मिळाला. तर जर का मी नॉर्मल तुम्हाला सिलेबस नाही माहितीये, सेल्फ हेल्प माझ्या डोक्यात नाही, तर मी तशीच न्यूज वाचेल आणि जास्तीत जास्त 1-2 दिवस लक्षात राहील. पण आफ्टर 1 इयर नाही, आफ्टर 1 इयर पण सोडा, 1 महिन्याने पण आपल्याला ती आठवणार नाही. पण मग नंतर मला मी सवय डेव्हलप करून घेतली की अरे हा, की न्यूजपेपर मध्येच लिहायचं की हा हे सेल्फ हेल्प ग्रुप साठी रिलेटेड आहे अँड आय कॅन कोट दिस केस स्टडी और ऍज अ एक्झाम्पल कुठे पण, म्हणजे जेव्हा GS2 मध्ये किंवा SM मध्ये पण असेल वगैरे, तर तसं ते रिलेट करत गेले तर मग त्याच्यानंतर तुम्हाला कंटेंट मिळत जातं. तर ह्याच्यासाठी सिलेबसवर पकड असणं सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा की तुम्ही न्यूजपेपर पण वाचता तर त्याच्यामध्ये तेच की जे गरजेचं आहे तेच वाचायचं. मग पहिल्यांदा तर हे इंग्लिश, पुन्हा तो एक क्वेश्चन असेल सगळ्यांचा की इंग्लिश का मराठी कसं करायचं, ते त्याच्यामध्ये ते पण मी नंतर सांगते पुढच्या क्वेश्चन्स मध्ये. तर मग पुन्हा की माझं असं होतं की मला इंग्लिशवर पकड मिळवायची होती किंवा थोडंसं व्होकॅब्युलरी कमी होती, तर त्याच्यामध्ये पण की जे नवीन शब्द आलेत पहिल्यांदा आलेत किंवा जे माहिती नाही तर ते नोट डाऊन करायचं किंवा मुद्दामून वापरायचे काही लिहिताना किंवा बोलताना वगैरे, की जेणेकरून लक्षात राहते. तर ही तुमच्या स्वतःची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते की तुम्ही काय करायचं. पण मला सरता शेवटी एवढं सांगायचं की डिग्री मध्ये की लास्ट इयरला तुम्ही जरा सिरियसली किंवा अकॅडमिक कंटेंटसाठी करू शकता, बट सेकंड इयर थर्ड इयर पर्यंत कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जास्त फोकस करा. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त NCERT फोकस करायला पाहिजे. आणि मग अकॅडमी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कसा म्हणजे ताळमेळ साधायचा, तर त्यासाठी मी हेच म्हणते की सॅटर्डे संडे मी फुल, म्हणजे नॉर्मल सॅटर्डे संडेला आपण काही डिग्रीच्या विषयांचा अभ्यास नाही करत किंवा मी पण हा नव्हता केला, तर तेव्हा मात्र हे बुक्स वाचायचे. पण दररोजचा फक्त न्यूजपेपर ठीक आहे, न्यूजपेपर पण वाचला तर इनफ आहे. आणि त्याच्यानंतर आणखी 1-2 तास तुम्हाला मिळत असेल तुमच्या बिझी शेड्यूल मधून, तर मग एखादं NCERT वाचा तरी तुमचा चालेल. म्हणजे असं तुमचा या शेड्यूलचा माझं आम्हाला विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. मॅम, NCERT बुक्स रिडिंग कशा प्रकारे करावी आणि त्याचे नोट्स काढाव्यात का, म्हणजे बुक्स रिडिंग करताना? आणि जर नोट्स काढाव्यात तर कशा प्रकारे काढाव्यात? एक तर मस्ट आहे, म्हणजे सगळ्यात करावी का नाही हा क्वेश्चन तुम्ही नाही विचारला, पण तरी सगळ्या लोकांचा असतो क्वेश्चन की काही लोकांना वाटतं की नाही नाही काही गरज नाही, माझं आहे कंटेंट चांगलं, पण स्टील आय विल सजेस्ट की NCERT वाचायलाच पाहिजे.
किंवा बाकी कुठलंही बुक वाचायच्या अगोदर एनसीईआरटी वाचायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीकांत हातात नाहीच घ्यायचंय, जीसी लिओंग तर अजिबात नाही घ्यायचंय, नाहीतर मग तुम्हाला डिप्रेशन यायला लागतं. किंवा मला आणखी पण मी सांगते जीसी लिओंग बद्दल, मला ते पुस्तकाचं नाव जरी ऐकलं तरी भीती वाटते अजून पण. तर हे अशा गोष्टी नाही, असे साहस नाही करायचे. तर एनसीईआरटी पहिले हातात घ्यायचं. तर त्याचं मी पुन्हा सांगते की नोट्स बनवायचं. नोट्स तर फार शेवटचा टप्पा. पहिल्यांदा एक तर तुम्हाला तो सब्जेक्ट कळायला पाहिजे काय. मग मी असं म्हणेल की लोक बऱ्याचदा असं करतात की 6वी ते सगळ्या एनसीईआरटी घेतले, जिओग्राफी, हिस्ट्री आणि मग पुन्हा सोशॉलॉजीचे आहेत, असं मध्ये मध्ये मिक्स करतात. म्हणजे स्टँडर्ड वाईज करतात की 6वीचे वाचले, 7वीचे वाचले. त्यापेक्षा एक सब्जेक्ट घ्या की जिओग्राफी घेतला तर जिओग्राफीचे आहेत 6वी पासून ते 12वी पर्यंतचे. मग 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. तर हे बुक्स आपण लेवल पण चढत जातो ना. 6वीचं पुस्तक आपल्याला 1 दिवसात होऊन जाईल, मग त्याच्यानंतर आणखीन वेळ लागेल. पण ह्याच्यामध्ये पण ते वाचताना कळतं स्वतःला किंवा इव्हन मला कळालंय की मला काही काही 6वीच्या पुस्तकातल्या गोष्टी पण पहिल्यांदा कळाल्या. म्हणजे जेव्हा मी 3rd इयर मध्ये इव्हन ग्रॅज्युएशन नंतर ते पुस्तकं वाचते. तर हेच की एक अंडरस्टँडिंग की ही कन्सेप्ट म्हणजे काय आहे किंवा नक्की काय होतं. पहिल्या रिडिंगचा उद्देश तर हेच आहे की तुम्हाला एक जनरल अंडरस्टँडिंग यावं. मग सेकंड रिडिंग मध्ये थोडंसं क्लॅरिटी होते त्याच्यामध्ये, आणखीन ते एकदा पुस्तकं पुन्हा सगळे एनसीईआरटी. आणि मग जर नोट्स बनवण्याची किंवा जी कंटेंट डेव्हलप करण्याची स्टेट असते ती मी म्हणेल की 3ऱ्या किंवा 4थ्या रिडिंगला असते. तर मी ज्या स्वतः काही नोट्स बनवल्या होत्या एनसीईआरटीच्या, सगळ्या एनसीईआरटीच्या नव्हत्या बनवल्या. हिस्ट्रीचे काही एनसीईआरटी, जिओग्राफीचे आणि सोशॉलॉजीचे बनवले होते. तर ते मग अगदी 3rd किंवा 4th रिडिंग मध्ये बनवले होते एक्झामच्या अगोदर. तर मी 2nd इयरला किंवा 3rd इयरला इव्हन काही नोट्स, काही पुस्तकांचे मी लक्ष्मीकांतचे नोट्स बनवण्याचा प्रयत्न केला होता. बट इट वॉज लाईक फेल्युअर ओनली, की त्याचं काही गरजच नाही. म्हणजे तुम्ही नाही बनवू शकत. इव्हन युपीएस म्हणजे प्रिलिम्सला ते कामी येतील, पण मेन्ससाठी नाही. जर का तुम्ही लक्ष्मीकांतचे नोट्स बनवतील तर दुसरं लक्ष्मीकांत तयार होईल, कारण की त्यातलं ईच अँड एव्हरी वर्ड इम्पॉर्टंट आहे. तर मग आणि हेच की जर का तुम्ही सुरुवातीला वाचायचं तर तुम्हाला माहित नसतं इम्पॉर्टंट काय आहे. आणि पुन्हा मग तुम्हाला अशी भीती असते किंवा इव्हन मला पण की हे सगळं लक्षात नाही राहील. मग आपण कशाचे नोट्स बनवतो, एक तर त्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गोष्टी की ज्या विसरून जाणार होतो आपण. आणि जर का मग आपण पहिल्या किंवा दुसऱ्याच रिडिंग मध्ये नोट्स बनवतो तर त्या सगळ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्यासाठी नवीन असतात किंवा सगळंच इम्पॉर्टंट वाटत असतात. तर त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या रिडिंग मध्ये तर नोट्स नाही बनवायचे, 3ऱ्या किंवा 4थ्या रिडिंग मध्ये बनवू शकता. आणि इव्हन अगेन ते तुमच्यावर डिपेंड राहील. म्हणजे काही लोकांना फक्त हायलाईट करून ठेवायची सवय असते आणि मग ते हो. पटपट बुक्स चाळून करू शकतात. तर ते त्याच्यावर, किंवा हल्ली डिजिटल नोट्स वापरतात सगळे. तर मग जर का पीडीएफ वाचत असाल तर तेच फक्त कॉपी पेस्ट करून वेगळ्या फोल्डरमध्ये टाकले. तर ही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी आहे डेव्हलप करण्यासाठी. पण एक जो फ्लो किंवा एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे तेच आहे की पहिल्यांदा एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग, देन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि मग कंटेंट तयारी. पण ठीक आहे. एनसीईआरटीला ऑप्शन नाहीये, तर तुम्ही वाचायचं सांग. ओके मॅम, म्हणजे तुम्ही म्हटलं की एनसीईआरटीला ऑप्शनल नाहीये, तर मग ते विद्यार्थ्यांनाच कळलं आज. त्यामुळे मग आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. करंट अफेअर्स आणि न्यूजपेपर रिडिंगची तुम्ही म्हणजे तयारी कशी केली? तेच की पुन्हा न्यूजपेपर रिडिंग, कुठल्या पण गोष्टी करायचं तर त्याच्या मागे का करतो हे माहिती पाहिजे. न्यूजपेपर फक्त लोक म्हणतात वाचायचं असतं म्हणून नाही वाचायचं. किंवा करंट अफेअर्स म्हणजे नक्की काय येतं की इंडियाने ही क्रिकेटची मॅच जिंकली, ह्याला करंट अफेअर्स म्हणायचं, की गव्हर्नमेंटने कुठली तरी नवीन पॉलिसी काढली आणि त्याला लोक क्रिटिसिझम करतात, किंवा युनायटेड नेशन्स मध्ये काहीतरी डिसिजन झाला तो इंडियाच्या अगेन्स्ट आहे, किंवा कोणी ट्विटरवर कोणाला तरी रिप्लाय दिला, रिट्विट केलं, अनफॉलो केलं, फॉलो केलं, ह्या गोष्टींना करंट अफेअर्स म्हणतात. हे एकतर पहिला क्लिअर करून घ्यायचं की एक्झामची डिमांड काय आहे. तर मग माझ्यासाठी न्यूजपेपर वाचण्याचे 2 मुख्य हेतू होते. एकतर मी म्हटलं की इंग्लिश मीडियम चूज केलं होतं. पहिल्यांदा मी मराठीमध्ये देणार असं ठरवलं होतं, पण मग मला नंतर कळालं की हे थोडंसं डिफिकल्ट आहे मराठीमधून देणं, किंवा तेवढं रिसोर्सेस अवेलेबल नाहीत. आणि मी स्वतःला अंडर एस्टिमेट करत होते की मला असं वाटायचं की मला इंग्लिश अजिबातच नाही येत, किंवा मी एक्सप्रेस नाही करू शकत इंग्लिश, म्हणजे स्पेशली एसए मध्ये किंवा जीएस पेपर्स मध्ये. मग मी फर्स्ट इयर पूर्ण एक मराठीमध्ये तयारी केली होती. पण नंतर मला जाणवलं किंवा कळलं की नाही, मी इतकी पण म्हणजे इंग्लिश मला इतकं पण फ्लुएंटली नाही येत आहे, पण मी बऱ्यापैकी ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज, किंवा मला अंडरस्टँडिंग होत आहे. तर त्याच्यानंतर मी सेकंड म्हणजे कॉलेजच्या 3rd इयरला असताना डिसिजन घेतला की मी इंग्लिश मीडियम मधून एक्झाम देईल. मग त्याच्यानंतर ही सुरू झाली प्रोसेस की आता मला व्यवस्थित सेंटेन्स फ्रेमिंगवर काम करायचंय, व्होकॅब्युलरीवर काम करायचंय.
आणि ते मग एडिटोरियल्स असतात, तर ते सुरुवात कशी करतात. सगळ्यांना माहिती की युपीएससीची मेन्स आहे तर ती सब्जेक्टिव्ह आहे, मोठे मोठे आन्सर्स लिहावे लागतात, एसे आहे. तर मग त्याच्यामध्ये कंटेंट असून पण चालत नाही, तुम्हाला ते प्रेझेंटेशन पण करावं लागतं. तर मग हाऊ यू आर गोइंग टू इंट्रोड्यूस, मग पुन्हा पॉईंट वाईज कसं लिहितायत, मग कन्क्लुजनवर कसं येतात, किंवा मग पॅरेग्राफ मध्ये लिहितात तर एका पॅरेग्राफ मधून दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये शिफ्ट करताना त्याच्यामध्ये एक फ्लो दिसला पाहिजे. तर ह्या गोष्टी मला माहिती होत्या की मला ह्याच्यावर काम करायचं. मग मी एकतर हे माझा सगळ्यात एक उद्देश होता की प्रेझेंटेशन, व्होकॅब्युलरी, इंग्लिश लँग्वेज, आणि दुसरं म्हणजे मग कंटेंट, की जे कंटेंट आहे. मग पुन्हा तेच म्हणले की ते पण आता नाही सापडत. न्यूजपेपर इतका मोठा आहे की जर खरंच कोणी सिन्सिअरली वाचत असेल आणि इच अँड एव्हरी न्यूज वाचाल तर तुम्हाला 3 तास पण नाही पूर्ण. मग त्याच्यामध्येच पुन्हा की सिलेबस मी पाठच करून ठेवला होता. मग त्या सिलेबसच्या रिलेटेड आता हेच क्लायमेट चेंज आहे असं सिलेबसमध्ये, एन्व्हायरमेंट प्रिलिमसाठी पण आहे, जीएसटी मध्ये पण आहे, एन्व्हायरमेंटमध्ये पुन्हा GS2 मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असं टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स हे कव्हर होतं. मग त्यांनी घेतलेला कुठला पण डिसिजन कव्हर होतो, किंवा कुठला पण जो प्रोटोकॉल आहे, कुठली कॉन्फरन्स आहे ते कव्हर होतात. मग त्याच्याबद्दल वाचायचं, म्हणजे ज्या गोष्टी मी ह्याच्यावर फोकस केलं होतं की सिलेबसच्या रिलेटेड आहेत त्याच गोष्टी वाचायच्या. बाकी ज्या सेन्सिटिव्ह किंवा अशा इमोशनल वाल्या न्यूज असतात की फक्त ते तडका किंवा मसाला देण्यासाठी, त्यांचा TRP न्यूज चॅनलचा किंवा खप वाढवण्यासाठी, त्या गोष्टी नाही वाचायच्या. ठीक आहे मॅम, हे तुमचं होतं. म्हणजे आणि सॉरी, करंट अफेअर्ससाठी मग करंट अफेअर्ससाठी सुरुवातीला मी नाही वाचले काही, पण जेव्हा मी खरंच प्रिलिमसाठी, मेनसाठी प्रिपेअर करायला गेले तेव्हा न्यूजपेपर होता. मी दररोज मी इंडियन एक्सप्रेस वाचायचे. मी पूर्ण म्हणजे सेकंड इयर पासून एक्सप्रेसच वाचत होते. आणि मग अगदी फायनल एक्झाम इंटरव्ह्यू पर्यंत मी एक्सप्रेसलाच फॉलो करत होते. आणि मग नंतर मी जेव्हा एक्झाम दिली 2017च्या आय थिंक मार्च पासून ते विजनचे बुकलेट्स वाचायला सुरुवात केली, जे करंट अफेअर्स येतात मागे. कारण की किती नाही म्हटलं तरी ते जरा तज्ञ लोक असतात किंवा त्यांची मोठी टीम असते, तर ते पण काय करतात की सगळे न्यूजपेपर वाचतात, सगळे मॅगझिन्स वाचतात, सगळे न्यूज ऐकतात, आणि त्याच्यामधून ज्या काही न्यूज आहेत तर त्या कव्हर करतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याच न्यूज असं होतं की न्यूजपेपर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी चांगले आहे, पण मग करंट अफेअर्सचे बुकलेट्स कशासाठी युजफुल आहेत की हे एन्श्युअर करायला की तुम्ही काही सोडलं नाहीये, म्हणजे तुमच्या काही न्यूज सुटल्या नाहीयेत, आपल्याकडून सुटू शकतात किंवा नाही लक्ष जात, पण मग ते एन्श्युअर करण्यासाठी हे असतं. मग मी अगदी शेवटपर्यंत विजनचे डेली जे असतात मंथली बुकलेट ते आणि इंडियन एक्सप्रेस हे 2 सोर्सेस ठेवले होते करंट अफेअर्स. ठीक आहे मॅम. माझा पुढचा क्वेश्चन असा आहे की एक्झामच्या 1 वर्ष आधी तुमचा स्टडी टाइम टेबल कसा होता, म्हणजे तुम्ही प्रीसाठी आणि मेनसाठी किती आणि कसा वेळ दिला? तर माझ्या बाबतीत थोडं असं झालं होतं की मी खरं 2 प्रिलिम्स दिल्यात. माझं 2017 एप्रिल मे मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तर मग मी 2017ची प्रिलिम्स दिली होती, जी होती जून महिन्यामध्ये. तर मग त्याच्यासाठी मी रावेमध्ये मी म्हटलं की काही अभ्यास नव्हता केला, मी सेमिस्टरमध्ये माघारी आले 8व्या सेमिस्टरला. मग तेव्हा पुन्हा NCERT पुन्हा पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. पण मी मार्च मध्ये ठरवलं होतं की मी ह्या वर्षीची UPSC देणार आहे. एव्हानात एक तो पण किस्सा सांगते की मी MPSCची एक्झाम दिली होती 2017ची प्रिलिम्स, पण त्याच्यामध्ये एकदम सपाटून मार्क खाल्ला होता. म्हणजे मार्क खाल्ला मीन्स की फार जास्त कमी मार्क मिळाले होते. आउट ऑफ 400 116 वगैरे मार्क मिळाले होते. तर मी अजिबात असं थोडंसं फार जास्त डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं की अरे आपण काय केलंय, ते कुठेतरी होता ना खोटा कॉन्फिडन्स की मी सेकंड इयर पासून क्लास लावलाय किंवा मी इतका वेळ अभ्यास करते वगैरे. पण त्या एक्झामने सांगितलं की हे काही खरं नाही, म्हणजे अभ्यास केलाय तर आता काही इथे दिसत नाही. मग त्याच्यानंतर मी एकदम ठरवलं की ठीक आहे, मी आता ह्याच वर्षीची UPSCची प्रिलिम्स देणार आहे आणि थोडंसं चांगला परफॉर्मन्स करेल. मला माहिती होतं की सिलेक्शन होणं तेव्हा फार कठीण आहे, किंवा जरी प्रिलिम्स क्लिअर झाले तरी मेन्ससाठी मी बिलकुल तयारी नव्हती केली, बट स्टील मी डिसाईड केलं की मी त्या वर्षीची प्रिलिम्स देणार आहे. तर मग त्याच्यामुळे मी 2017 म्हणजे मी जर का आता हे सांगते 2017च्या प्रिलिम्ससाठी, तर मी 2017च्या मार्च पासून सुरुवात केली. मार्च एप्रिल मे तर 3 महिने मिळाले. पण त्या 3 महिन्यांमध्ये माझं फार जास्त असं की करंट अफेअर्स पण वाचले पटापट, मग NCERT पण वाचले, स्टँडर्ड बुक्स पण वाचले, सगळंच वाचून गेले होते. मला तसं पण मला कंटेंट वाढवायचा होता. मग तेव्हा माझ्या कॉलेजमधले सिनियर्सच होते, तर त्यांची मदत झाली. ते म्हणजे एकदम सिन्सिअरली अटेम्प्ट करत होते त्या वर्षी. मग ते झालं आणि मी 2017 जून मध्ये प्रिलिम्स दिली आणि नाही झाली माझा क्लिअर माझ्या एक्सपेक्टेशन प्रमाणे. तेव्हा वाटलं होतं थोडंसं होईल, पण नाही झाली. पण मग मी जून 2017 पासून मध्येच
प्रिलिमच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या एक्झामसाठीची तयारी केली. युपीएससीचं टाइम टेबल पण येतं. तर मग मला माहित होतं की नेक्स्ट इयर मध्ये 3 जूनला एक्झाम आहे. तर मग मी असं केलं की जून पासून डिसेंबर पर्यंत मी मेन्ससाठी व्यवस्थित प्रिपेअर करेन, म्हणजे पूर्ण ऑप्शनल पण आणि जीएस पण. आणि मग पुन्हा जानेवारी पासून मे पर्यंत प्रिलिमसाठी तयारी करेल. ते नाही म्हटलं तरी प्रिलिमची थोडी भीती होती. तर मग मी असं की जून ते डिसेंबर हे 7 महिने मिळाले पूर्ण मला. तर त्याच्यामध्ये पुन्हा मी ऑप्शनलसाठी, जीएस साठी, एससी साठी कंटेंट तयारी केली. पण मला ते नाही झालं डिसेंबर पर्यंत, तर माझं जानेवारी पर्यंत कम्प्लीट झालं. पण मग असं झालं की ऍट द एंड ऑफ जानेवारी मला पूर्ण ऑप्शनलचा पेपर कव्हर झालं होतं, वाचून झालं होतं, नोट्स पण बनवून झाल्या होत्या. जीएस 1, 2, 3, 4 सगळे एनसीआरटी. एक मिनिट हा, आवाज हा येतोय मॅम. आवाज येतो? हा येतोय. सो मग तोपर्यंत करंट अफेअर्स वगैरे सगळं वाचून झालं होतं. आणि मग मी फेब्रुवारीमध्ये प्रिलिम्सला सुरुवात केली. म्हणजे असं की प्रिलिम्स आणि मेन्स अभ्यास काय वेगळा नाही, बुक्स तेच आहे, पण तुमचा अप्रोच की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. मी पुन्हा सांगितलं की मी जून मध्ये सुरुवात केली. तर मग जून जुलैमध्ये मी फक्त वाचत होते, पण मग जुलैपासून मी आन्सर रायटिंगला सुरुवात केली, एसे रायटिंगला सुरुवात केली. तर ते जानेवारी पर्यंत केलं. पण मग जानेवारी नंतर हे एमसीक्यूज सोडवायचा किंवा क्लासेस जे टेस्ट पेपर्स असतात ते सोडवायचा प्रयत्न, म्हणजे सुरुवात केली सोडवायला. आवाज नाही येत आहे का? काही लोकांचा मेसेज होतो. रेंजचा प्रॉब्लेम असेल मॅम थोडासा. आवाज येतोय का मॅम माझा तुम्हाला? मला येतं तुमचा. काही लोक मेसेज करतात की साऊंड प्रॉब्लेम आहे. हा ठीक आहे, झाला क्लिअर. तर ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका. मग हा क्वेश्चन आन्सरचा सेशन झाल्यावर मग विद्यार्थ्यांच्या शंकांचं मॅडम निरसन करतील. आणि हा ठीक आहे मॅम. हा क्वेश्चनचा बोला. अर्धा पार्ट राहिला. तर ओव्हरऑल पॅटर्न हा होता की जानेवारी पर्यंत मेन्सचा, त्याच्यानंतर प्रिलिम्सचा. पण मग त्याच्यामध्ये डेली शेड्यूल फार जास्त किंवा काही लोकांना फार जास्त ते हेक्टिक वाटेल. पण मी पुन्हा म्हणते की मी नेहमी हार्डवर्कची प्रोपोनेंट आहे किंवा मला फक्त हार्डवर्कवर जास्त बिलीफ आहे. तर मी डेली माझं 12 आवर्स तर व्हायचं, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून मग सकाळच्या हाफमध्ये न्यूजपेपर वाचायचे, त्याचे नोट्स काढायचे, मग नाश्त्यासाठी अर्धा तास ब्रेक घ्यायचा. कॉल्स येत आहेत मधून मधून, त्याच्यामुळे ब्रेक होते. तर मग हा पुन्हा ठीक. की न्यूजपेपर झाला, नाश्त्यासाठी ब्रेक घ्यायचा, मग पुन्हा जीएसचा अभ्यास करायचा लंच ब्रेक पर्यंत, पुन्हा लंचला 1 तास ब्रेक, पुन्हा 1 ते 4 अभ्यास करायचा, पुन्हा टी ब्रेक, पुन्हा 4 ते 7 अभ्यास करायचा, पुन्हा डिनरसाठी ब्रेक, आणि मग संध्याकाळी करंट अफेअर्स किंवा जे काही टार्गेट्स असेल राहिलेले तर ते म्हणजे करायचे. तर मला असं डेली 1 वर्ष किंवा मी म्हणेल की जून 2017 पासून अगदी माझा इंटरव्ह्यू पर्यंत, म्हणजे फेब्रुवारी पर्यंत, इव्हन इंटरव्ह्यू नंतर रिझल्ट लागतोपर्यंत पण डेली माझं सकाळी 7 ते संध्याकाळी 10:30 पर्यंत असायचं कंटिन्यू शेड्यूल. त्यातले 3 तास ब्रेक. तर हे सगळं होऊन माझा मिनिमम 12 आवर्स अभ्यास व्हायचा. आणि मग त्यातला इफेक्टिव्ह म्हणाला तर आपण 10 आवर्स पकडू. तर मग ते म्हणजे दररोज 10 आवर्स अभ्यास करून मी 1 वर्षात व्यवस्थित सगळा सिलेबस वगैरे कव्हर करू शकते. ओव्हरऑल सांगायचं. ओके मॅडम. आवाज येतोय? मेन्स एक्झाम मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नसतात असं सांगतात. तर ते इव्हॅल्युएट, डिस्कस, क्रिटिकली अनालाइज्ड अशा प्रकारचे असतात. तर त्यासाठी प्रिस्क्राइब्ड बुक्स वाचून पूर्ण तयारी होत नाही. तर त्यासाठी ऍडिशनल काय करावं लागेल? मी तेच म्हणते की एमपीएससी आणि युपीएससी किंवा बाकीच्या एक्झाम त्याच्यामध्ये बराच फरक आहे. युपीएससी मध्ये असं नाही की तुम्ही जर का एनसीआरटी वाचलं तर डायरेक्ट त्याची तसेच्या म्हणजे कंटेंटवर क्वेश्चन येतील. जरी तुम्हाला फॉर एक्झाम्पल फेडरलिझम माहितीये, सेक्युलरिझम माहितीये, तर ते असं नाही विचारणार डायरेक्ट की व्हॉट इज सेक्युलरिझम किंवा राईट द डेफिनेशन ऑफ सेक्युलरिझम. मग ते काहीतरी विचारतील की इंडियन कंटेक्स्ट मध्ये सेक्युलरिझम कसं वेगळं आहे, किंवा हे करा, एक्सप्लेन करा की जे करंट हॅपनिंग्स आहेत, जे काही सीए आहे किंवा बाकीचे बिल्स आहेत, बाकीचे अशा काही काही चालू असतात मोर्चे किंवा प्रोग्राम्स सेंट्रल गव्हर्नमेंटचे लाईक रिजनल पॉलिटिक्स मध्ये,
तर त्याला बघून तुम्हाला काय वाटतं की सेक्युलरिझमची पालना होते की नाही होते. तर असं कुठल्या बुकमध्ये तुम्हाला नाही दिलेलं असणार. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला ज्या ओरिजिनल कन्सेप्ट आहेत की सेक्युलरिझम म्हणजे काय आहे, हे मी एक्झाम्पलसाठी घेतली आहे. पण नॉर्मली पण ती ओरिजिनल कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्याच्यावर तुमची इतकी जास्त पकड असली पाहिजे की त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही पण विचारलं तर त्याचे अँगल्स माहिती पाहिजे की त्याचा इम्पॅक्ट काय झाला. मग प्रिपरेशन करतानाच जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला कळत असेल की पहिले ते डेफिनेशन माहिती पाहिजे, मग त्याचा इम्पॅक्ट काय आहे, ती कशी इव्हॉल्व्ह झाली, म्हणजे ते कंटेम्पररी मध्ये काय त्याचं स्टेटस होतं, मग ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली, सध्याच्या दृष्टीने काय आहे त्याचं स्टेटस, आणि ते कोणाकोणाला लिंक होऊ शकतं. किंवा इव्हन कुठल्या पण ते असतं की आपण म्हणतो ना की 5W आणि 1H, वाय, व्हॉट, हाऊ, हू, वेअर वगैरे वगैरे. तर असे सगळे क्वेश्चन्स तुम्ही त्या टॉपिकला विचारले पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला त्या टॉपिकच्या सराउंडिंगची सगळी इन्फॉर्मेशन होईल जमा, किंवा तुम्हाला ऍटलिस्ट अंडरस्टँडिंग येईल. आणि मग त्याच्यानंतरचं जे आहे की एक्सप्लेन म्हणजे काय असतं ते थोडंसं ब्रॉडमध्ये डेव्हलप करा. किंवा क्रिटिकली इव्हॅल्युएट म्हणत असतील तर त्यांना माहित असतं की तुम्ही त्या विषयाचे प्रोज पण सांगा, कॉन्स पण सांगा, आणि मग त्याच्यानंतर तुमचं ओपिनियन द्या. किंवा डिस्कस मध्ये हेच असतं इलॅबोरेट, म्हणजे ज्या अशा टर्म्स असतात ते तुम्हाला थोडं वेगळं एक्सपेक्ट करतात. पण जर का तुम्ही असं ओव्हरऑल स्टडी केला तर 5W 1H क्वेश्चन नुसार तर ऑलमोस्ट सगळे कव्हर होतात. मग त्याच्यासाठी फक्त प्रिस्क्राईब बुक्स, स्टँडर्ड बुक्स मी म्हटलं एनसीईआरटी इम्पॉर्टंट आहेत, बट दे आर नॉट द ओनली सोर्स. त्याच्या दृष्टीनं म्हणजे त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचणं गरजेचंच आहे, किंवा करंट जे अफेअर्स आहेत त्याच्यावर पण पकड पाहिजे. बाकीचे त्याला लिंक करता आलं पाहिजेत मुद्दे, म्हणजे GS 1, 2, 3, 4 इतका व्हास्ट सिलेबस आहे, पण त्यांचं इंटर रिलेशन आहे. म्हणजे जर का आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतो तर तो फक्त एन्व्हायरमेंटचा नाही, त्याला काही काही सोसायटल अँगल पण आहे, त्याला इकॉनॉमिक अँगल पण आहे, त्याला जिओग्राफिक पण अँगल आहे. म्हणजे जर का आपण ते स्टबल बर्निंग वगैरे इश्यू बघितलं तर तो फक्त एन्व्हायरमेंटशी रिलेटेड नाही ना, की जिओग्राफी पण त्या एरियामध्ये आहे, पुन्हा मग तिथेच का होतं, त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे, चांगलं आहे. इव्हन त्याचा तिथल्या पॉलिटिक्सवर पण तर प्रिपरेशन मध्ये ह्या प्रकारे प्रिपरेशन केली तर त्याचा फार जास्त उपयोग होतो. आणि मग त्याच्याने हे जे असे डायसी किंवा थोडेसे बाहेरचे क्वेश्चन आहेत तर ते अप्रोच करणं सोपं जातं. हा ठीक आहे मॅम. तर मॅम मेन्सची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कधीपासून आणि कशी करावी? मी जसं मगाशी म्हणलं की एकदम तुम्ही आज UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि आजच अभ्यासाला आन्सर रायटिंगला सुरुवात करायची असं अजिबात नाही. तुम्हाला काहीतरी कंटेंट तयारी पाहिजे, म्हणजे काहीतरी माहिती पाहिजे. नाहीतर आपण जर का चुकेला आज तर काही पण लिहू शकतो, म्हणजे आपण डिग्रीमध्ये ती प्रॅक्टिस झालेलीच असते सगळी. तर मी म्हणेल की थोडंसं कंटेंट तयारी पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट बेसिक बुक्स एनसीआर हॅलो मॅम, आवाज येतोय? मॅम रिजन होत आहेत, वेट करा. तर हॅलो मॅम, आवाज येतोय का? हा लास्ट क्वेश्चन ऐकलं का मी सांगत होते ते? परत विचारतो मॅम. मेन्सची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कधी आणि कशी करावी? तर मी ते सांगितलं की डायरेक्ट तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला आन्सर रायटिंग सुरू करण्यासाठी काहीतरी कंटेंट तयारी पाहिजे. तर त्यासाठी ऍटलीस्ट एनसीईआरटी वाचले होते मी सगळे 2 महिन्यांमध्ये, आणि त्याच्यानंतर मग इनसाइट ऑन इंडिया म्हणून एक साईट आहे, तर त्याच्यामध्ये ते काय करतात की दररोजचा न्यूजपेपर त्याच्यामधले इम्पॉर्टंट आर्टिकल्स किंवा एडिटोरियल्स त्याच्यावरून क्वेश्चन फॉर्म करतात की जे सिलेबसशी रिलेटेड आहेत, आणि मग ते क्वेश्चन देतात. त्याच्यावरच ते संध्याकाळी त्यांचे मॉडेल आन्सर्स पण पोस्ट करतात, किंवा बरेच लोक जे UPSC ऍस्पायरंट आहेत ते त्यांचे आन्सर्स पोस्ट करतात. तर मग मी पहिले ते एक तयारी केली होती की ते दररोज सोडवायचं, दररोज 4-5 क्वेश्चन लिहायचे. आणि त्याच्या अगोदर पण एक एक्सरसाइज केली होती की जे टॉपर्स असतात यावर्षी पण जे UPSC क्लिअर झाले तर त्यांचे क्वेश्चन आन्सर शीट्स असतात अवेलेबल, VGIS किंवा GS4, फोरम IS,
आणि ते खरेच क्रेडिबल असतात, म्हणजे ते खरे असतात की असं नसतं की नंतर लिहून घेतलेले. तर मग ते बघितलं होतं की ते कसे असे लिहितात, त्यांचे GS4चे आन्सर्स कसे आहेत, केस स्टडी कसे सॉल्व्ह करतात, आणि त्याच्यानुसार थोडंसं आयडिया आली होती की हा हे आन्सर रायटिंग अशा वेळी करायची. आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती लिहायला. पण मग एकदा सुरुवात केल्यावर दररोज डेली ऍटलीस्ट 2-3 तरी क्वेश्चन लिहायचे. आणि मग संडेला एसे दर 15 डेज. आणि ठीक. मग हा, प्रिलिम्स बोला मॅम. झाल्यावर, हा सॉरी, प्रिलिम्स झाल्यावर मग टेस्ट सिरीज लावली होती प्रॉपर मेन्सच्या अगोदर. मॅम, जनरल स्टडीज मधल्या मेजर आणि मायनर सब्जेक्टचा स्टडी कसा करावा आणि कोणत्या विषयाला किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे? हा हेच, हे सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे की इथे मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट असं काही नाहीये. जर का तुम्ही बघितलं, त्या वर्षीची प्रिलिम्सचा पेपर बघितला की ऍग्रिकल्चरला जवळजवळ 10-15 क्वेश्चन आले होते, की कोणीच विचार नसेल केला की युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये ऍग्रिकल्चरला एवढं वेटेज येऊ शकतं. तर हे युपीएससीचं असं काही स्टँडर्ड सिलेबस नाहीये की हिस्ट्री एवढ्या मार्कला, जिओग्राफी एवढ्या मार्कला वगैरे. तर त्याच्यामुळे मायनर मेजर नाहीये. आणि मग त्याच्यामध्ये हे आहे की वर्ल्ड हिस्ट्री एक टॉपिक आहे. जर का तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम 2 किंवा 3 क्वेश्चन येतात, कधीतरी येतच नाही क्वेश्चन, आणि जर येतात ते पण फार जास्त बाहेरचे असतात. तर लाईक यू कॅन स्किप. आय वोंट ऍडवाइज की यू शुड स्किप और त्याला कमी वेटेज द्या. पण जर का तुम्हाला टाइम, मी म्हटलं की 1 वर्ष जर का तुम्ही सलग कंटिन्युअसली स्टडी करता तर तुम्ही व्यवस्थित कव्हर करू शकता. बट इन केस इफ यू आर शॉर्ट ऑफ टाइम, तर मग थोडासा विचार करू शकता की अरे हा, मग मी म्हटलं युपीएससी सिलेबस बघायचं पटकन, की ते सब्जेक्ट वाईज नाहीये. काही काही समजा एन्व्हायरमेंट आहे तर ते इम्पॉर्टंटच आहे. इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टवर ते डायरेक्ट नाही विचारत, म्हणजे ते व्हॉट इज इंडियन प्लॅनिंग कमिशन असं नाही कधी क्वेश्चन विचारत. मग ते तुम्ही जर जो थेरॉटिकल पार्ट आहे तो स्किप करू शकता मेनसाठी, पण प्रिलिमसाठी तर तुम्हाला ते वाचायचंच आहे. म्हणजे असं कुठलाच हे नाहीये की तुम्ही ह्याला जास्त वेटेज दिलं पाहिजे आणि त्याला कमी दिलं पाहिजे. पण एक म्हणू शकता की इथिक्स आहे, सगळ्यांना माहिती की इथिक्स 250 मार्क्ससाठी आहे. जरी त्याचं एक छोटंसंच बुक असेल किंवा कन्सेप्ट फार छोटा आहे, सिलेबस फार छोटा आहे, बट त्याला 250 मार्क्सचं वेटेज आहे, तर तुम्ही त्याला जास्त टाइम डिवोट केलाच पाहिजे प्रॅक्टिसिंगसाठी वगैरे. किंवा एसएला पण की जास्त काही वेगळी तयारी नाही करावी लागत, म्हणजे कंटेंट वगैरे जीएसचं वगैरे सेमच आहे. मग लोक त्याला थोडंसं साईडलाईन करतात. पण मी म्हणेल की ती चूक नाही करायची. जर का त्याला 250 मार्क्स आहेत एका पेपरसाठी, म्हणजे तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जसं सी साठी आता ह्या वर्षी बऱ्याच लोकांना आपण म्हणतो सी सॅटचा तर काहीच कुठेच तुम्हाला हेल्प नाही करत स्कोर वाढवायला. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला निग्लेक्ट करायला पाहिजे, त्याची पण तयारी तेवढी चांगली करायला पाहिजे. तर हेच आहे की एक्झाम बघा, म्हणजे व्यवस्थित की कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, आणि त्याच्यानुसार की एनसीआरटी तर सगळे वाचायचेच आहेत, सगळे स्टँडर्ड बुक्स वाचायचेच आहेत. की पण आहेत 2, त्याच्यानंतर एक विझार्डचं बुक, त्याच्यानंतर मग आणखी तर पण बरेच बुक आहेत वर्ल्ड हिस्ट्रीचे. पण मग फक्त एका वर्ल्ड हिस्ट्रीचे 6 बुक्स वाचायचे की वर्ल्ड हिस्ट्रीसाठी 1 बुक, मॉडर्न इंडियासाठी 2-3 बुक वाचायचे, हे स्वतःचं डिसिजन. पण त्याच्यामध्ये पण की एक काय म्हणतो, एक टर्म आहे इक्विनॅमिटी, म्हणजे बॅलन्स साधता आला पाहिजे तुम्हाला व्यवस्थित. ओके मॅडम. प्रॅक्टिस पेपर कसे सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला त्याचा फायदा काय झाला प्रॅक्टिस पेपर्सचा? प्रॅक्टिस पेपरचं सगळ्यात जास्त, म्हणजे जर का प्रिलिम्सला असेल तर मी म्हणेल की मी ऍटलीस्ट 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या असतील प्रॉपर प्रिलिम्सच्या अगोदर, तरी पण मला इतका चांगला स्कोर नाही आला प्रिलिम्सला. तर तेच आहे की तुमची भीड चेपण्यासाठी, किंवा तुम्हाला जर का टेस्ट नाही देत आहे तर तुम्हाला तुमचं जे कंटेंट आहे, अभ्यास आहे, ते चेक नाही करता येत ना, की मी एवढं वाचलंय पण मला माहित नाही की येत आहे का मला आन्सर्स मध्ये उतरवता. प्रिलिम्ससाठी तर ठीक आहे. आणि मेन्ससाठी तेच पुन्हा, जर का कंटेंट आहे, तुमचे सगळे बुक्स पाठ आहेत, त्याचा असा अर्थ नाही होत की जर का तुम्हाला त्या विषयावर जर का क्वेश्चन विचारला तर लिहिता येत. मग तेच की पेपर्स, टेस्ट पेपर किंवा प्रॅक्टिस काम महत्वाची आहे, कारण की तिथे तुम्हाला स्वतःला चेक करण्याची संधी मिळते. एक्झाम मध्ये आपण एकदाच पेपर लिहून येतो, पण मग तेव्हा त्या चुका जर का आपण नाही केल्या, म्हणजे काय होतं, जर का मी आज एखादं क्वेश्चन लिहिलं आणि मी त्यांचं
जर का मी आज एखादा क्वेश्चन लिहिला आणि मी स्वतः इव्हॅल्युएट केला किंवा मी कोणाकडून तरी इव्हॅल्युएट करून घेतला, त्याचं कमेंट येतात की ही गोष्ट चुकीची आहे किंवा ही इथे राहिलंय, इंट्रोडक्शनच फार मोठं झालंय किंवा कन्क्लुजन मध्ये जे लिहिलंय ते खरं इंट्रोडक्शन मध्ये लिहायला पाहिजे होतं. तर ज्या अशा चुका असतात त्या आपल्याला कळत जातात आणि मग ज्या एकदा अशा चुका झाल्या तर आपण नेक्स्ट टाइम मध्ये नाही करत. मग असं जर का तुम्ही जेवढी जास्त किंवा जेवढी लॉंगेस्ट टाइमसाठी प्रॅक्टिस कराल तर त्याच्यावर असतं की ज्या एव्हरी स्टेजला तुम्ही चुका झाला तर त्या रिपीट नाही होत आणि मग त्या फायनल एक्झाम पर्यंत तुम्ही अशा स्टेजला येऊन पोहोचू शकता की तुम्ही तिथे मॅक्झिमम चुका अवॉइड करता आणि तुमचं जे बेस्ट ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन आहे तर तिथे ते रिफ्लेक्ट होईल. मॅम, युपीएससीच्या इंटरव्ह्यू बद्दल मुलांना जास्त माहिती नसते, तर युपीएससीच्या इंटरव्ह्यू बद्दल जरा मुलांना माहिती सांगा आणि त्याचबरोबर तुमचा युपीएससी इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सुद्धा आमच्या बरोबर शेअर करा. एकदा इंटरव्ह्यू असतो 275 मार्क्स 275 मार्क्स आणि फार म्हणजे आता आपण तरी सगळे लोक आहेत व्यवस्थित, पण एक अडाणी लोक असतात किंवा जे गावाला उगीच व्हॉट्सअप फॉरवर्ड खेळत असतात त्यांच्याकडे असतं की युपीएससीच्या इंटरव्ह्यूला असले क्वेश्चन विचारले वगैरे की जे मीडियामध्ये येतं तर ते अजिबात खरं नसतं. नॉर्मली ते कंटेंट बेस्ड वरच विचारतात किंवा तुमचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर विचारतात. एक डाह म्हणून असतो डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म 14 पेजचा असतो, तर त्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती असते की तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हॉबीज, तुमचे पॅरेंट्स काय करतात, इव्हन त्यांचं इन्कम स्टेटस, शेती करत असेल तर कुठले क्रॉप्स घेतात किंवा किती शेती ओन करतात, सगळे माहिती असते. म्हणजे तुमची डिटेलमध्ये की तुम्ही तिथे बसल्यावरच त्यांना कळतं की तुम्ही सगळे कुठून कुठून आलाय. इव्हन तुमचे मग तिथे ऑप्शनल सब्जेक्ट असतो, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असतो, स्कूलचे सगळे नावं असतात. तर ह्याच्यामध्ये हे सगळं कव्हर झालेलं असतं. तर मॅक्सिमम ते त्याच्यावर फोकस करतात. म्हणजे समजा मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे तर त्यांनी मला बरेच म्हणजे पी मध्ये काहीतरी जेनेटिक्सच्या रिलेटेड काहीतरी हे होतं, रिसर्च चालू आहे, म्हणजे नवीन व्हरायटी हायब्रिड तयार करतायत पीची. तर त्यांनी मला त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला की त्याच्यामध्ये 3 सायंटिस्ट आहेत ग्लोबल लेवलला, त्यांना काहीतरी अडचण येते तर कारण की एक स्पेशल कॅरेक्टर आहे पीचं, त्याच्यामुळे दे आर नॉट अनेबल टू फाइंड आउट द वे, तर व्हॉट इज दॅट हर्डल. तर त्यांनी असं मला इतका खोलातला क्वेश्चन विचारला. हा क्वेश्चन त्यांनी दुसऱ्यांना नाही विचारू शकत ना, कारण की त्यांना माहिती आहे मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, माझं ऑप्शनल पण ऍग्रिकल्चर आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या विषयाबद्दलच विचारतो. किंवा मी एनसीसी मध्ये होते तर त्यांनी मला मग एनसीसीचा काय किंवा मिलिटरी मधली हायरार्की विचारली होती. तर नॉर्मल क्वेश्चन विचारतात, तुम्हाला ते कम्फर्टेबल करतात, तुमचे ओपिनियन्स विचारतात. मग मला असंच की योगा आहे तर मग शवासनाचं काय रिलेव्हन्स आहे, किंवा मग एक केस स्टडी बेस्ड असतात की मला असं विचारलं होतं की तुम्हाला जर का लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अफेक्टेड एरियामध्ये पोस्ट दिली तर तुमचा डेव्हलपमेंट करण्यासाठी काय एरिया किंवा प्रायोरिटीज काय राहतील. सॉरी. तर मग तुम्हाला जर का अशा ठिकाणी पोस्ट केलं तर तुम्हाला काही क्रायटेरिया राहील किंवा प्रायोरिटीज काय राहतील. तर मग मी ते सांगितली, हेल्थ आहे, सॅनिटेशन आहे, एज्युकेशन आहे, मग रोड कनेक्टिव्हिटी वगैरे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी सांगितल्या व्यवस्थित, तेव्हा मला जसं वाटलं तसं. मग त्यांनी हेच केलं की या गोष्टींवर मी वर्क करेल. तर मग त्यांनी विचारलं व्हॉट अबाउट ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज. तर मी कुठेतरी त्या जोशात किंवा त्या थोडी मेंटॅलिटी वेगळी असते, मला हे नाही वाटलं किंवा माझ्या लक्षात नाही आलं की ड्रिंकिंग वॉटर पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मग देन आई सेड की ओके मॅडम, आय फॉरगॉट टू टेल इट बट आय विल वर्क अपॉन दॅट ऑल्सो. सो ह्या रीतीने किंवा ऍग्रिकल्चरवरच मला बीटी कॉटन किंवा जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत त्याच्याबद्दल जास्त विचारलं होतं, किंवा 3-4दा सेम क्वेश्चन विचारलं होतं. माझं स्टँड विचारलं होतं की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट आहात का, त्याच्या प्रो आहात वगैरे. तर हे एकदम इव्हन मग मी म्हणते की खोलात पण ते किती जाऊ शकतात. त्यांना माहिती पण होतं माझं 11th-12thला सायन्स आहे बॅकग्राऊंड, बायोलॉजी सब्जेक्ट होता, नंतर ऍग्रिकल्चर पण बायोलॉजीशी रिलेटेड आहे. तर त्यांनी मला की व्हायरस बॅक्टेरियामध्ये काय फरक असतो, मग त्यांचं जे सेल असते बॅक्टेरियाची वगैरे तर त्याला सेल वॉल असते का, त्याचं सेल मेम्ब्रेन असतं तर ते कशाने बनलेलं असतं, त्याची साईज सांगता येईल का, ते आर्मस्ट्रॉंग मध्ये वगैरे मी नाही सांगू शकले. बट दे एक्सपेक्टेड, और आय डोंट नो लाईक ऍक्च्युली व्हॉट दे वॉन्टेड टू चेक. बट त्यांनी मला विचारलं असतं. पण मी तेच म्हणते पुन्हा की तुम्हाला येणं न येणं हे वेगळा प्रश्न आहे,
किंवा ते नेक्स्ट स्टेज आहे, पण तुम्ही त्याला कसं फेस करताय, किंवा मग त्याच्यानंतर तुम्ही असं नको व्हायला, तुमच्या मनात नको यायला की अरे मी ह्याचा आन्सर नाही देऊ शकले किंवा ते काय म्हणतील. मग त्याच्या नेक्स्ट आम्ही वेगळा क्वेश्चन विचारला की हॉर्टिकल्चरचं स्टेट का, म्हणजे मला बऱ्याच इंटरव्ह्यू म्हणजे 70% इंटरव्ह्यू ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड होता की हॉर्टिकल्चरचं इंडियामध्ये कोणते क्रॉप्स आहेत किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये कोणती कंट्री सगळ्यात जास्त लिडिंग स्टेजला आहे. मग मी सांगितलं होतं नेदरलँड वगैरे. मग त्याच्यामध्ये कुठले क्रॉप्स असतात किंवा मग तिकडे फ्लोरिकल्चर होतं, मग तिथले कुठले आपल्याकडे आणू शकतात. मग ऑर्किड काहीतरी निघालं, मग त्यांनी विचारलं की नॅचरली ऑर्किड कुठे आढळतात, मग ते सांगितलं. त्याच्यानंतर मग ऑर्किड म्हणजे काय, मग पॅराफाईट सांगितलं. तर पॅराफाईट म्हणजे काय असतं, जस्ट एक्सप्लेन अस, वी डोंट नो व्हॉट इज पॅराफाईट. मग ते असं की ह्या स्टेजला असतं. तर त्याच्यामुळे जास्त वेगळं असं तुम्हाला फक्त तयारी कशासाठी करावी लागते, तुमच्याकडे कंटेंट आहे पण ते तुम्हाला व्यवस्थित सांगायला आलं पाहिजे. मग ते पण मॉक इंटरव्ह्यूज देऊन वगैरे तयारी झाली होती. तर असं एकदमच ते उगीच काही पण क्वेश्चन नाही विचारत, तुमच्या म्हणजे तुम्ही जिकडून आलात बॅकग्राऊंड मधून त्या रिलेटेडच असतात क्वेश्चन, आणि काही करंट अफेअर्सवर असतात की जे तुम्ही जीएसचे पेपर वाचताना किंवा जीएसचा स्टडी करताना वगैरे कव्हर केलेले असतात. म्हणजे तुमच्या ह्या एक्सपिरियन्स वरून एवढं तर कळतं की ऍग्रिकल्चरच्या डिग्रीचा काहीतरी उपयोग आहे म्हणजे इंटरव्ह्यू साठी. हो, हो. कारण की तुम्ही जर काही ऑप्शनल जरी दुसरा घेतला पॉलिटिकल सायन्स वगैरे, तुमच्या तिथे डाक मध्ये मेन्शन असतं की यू आर अग्रिकल्चर ग्रॅज्युएट, सो दे विल एक्सपेक्ट की यू शुड नो अबाउट द अग्रिकल्चर थिंग्स. तर तिथे पण तुम्हाला फार जास्त म्हणजे एक्स्ट्रा फायदा होतो तिथे, किंवा नव्याने प्रेझेंट किंवा प्रिपेअर नाही करावं. ओके मॅम. एक ऍग्रिकल्चरची विद्यार्थिनी म्हणून आणि ऍज अ युपीएससी ऍस्पायरंट म्हणून तुम्ही स्वतःमध्ये कोणकोणत्या क्वालिटीज डेव्हलप केल्या आणि त्याचा तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस मध्ये कसा उपयोग झाला? तेच मी म्हणते पहिल्यापासून की फक्त हार्डवर्क मला एवढं हे करतं की आपण समजा ग्रामीण भागातून आलोय किंवा आपण पण कॉलेजमध्ये हार्डली एखादे दुसरे लोक असतील प्रॉपर शहरामधून आलेले, तर आपण सगळ्यांना घरच्यांना बघितलेलं असतं की ते एवढं काम करतात किंवा किती पण ऍडव्हर्स कंडिशन्स असतील किंवा माहित नाही सगळंच ते भरोसे आहे वगैरे, बट स्टील ते एवढं कष्ट करतात. तर मग ती एक हार्डवर्किंग वाली आहे कपॅसिटी, तर ते पहिल्यापासूनच डेव्हलप झालं होतं. आणि मग पुन्हा कॉलेजमध्ये आल्यावर मी म्हटलं, मी जेव्हा फर्स्ट इयरला होते, सेकंड इयरला होते, तेव्हा मी कॉलेजमध्ये बघायचे सिनियर्सला की ते किती जास्त अभ्यास करतायत. म्हणजे एवढा अभ्यास तर म्हणजे केलाच पाहिजे आपण, ऍटलिस्ट तेवढा नाही पण थोडा तरी केला पाहिजे. तर हे एक होतं की हार्डवर्क वाली कपॅसिटी. आणि मग ते मी मग दुसरं की प्रामाणिकपणा, तर तुम्ही स्वतःबद्दल ऑनेस्ट असायला पाहिजे. म्हणजे मी जर का एखाद्या दिवशी अभ्यास नाही पण केला तर आय शुड ऍक्सेप्ट किंवा मी स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे, मी ह्या गोष्टी करायला पाहिजेत पण मी नाही करत आहे. मग त्याची स्वतः शिक्षा द्यायची स्वतःला. शिक्षा इन द सेन्स की नेक्स्ट टाइम तुम्ही जास्त अभ्यास कराल किंवा ह्या गोष्टी नाही करायच्या नेक्स्ट टाइम, किंवा जर का चांगलं केलं तर स्वतःला रिवॉर्ड्स पण द्यायचे. तर ते हे की स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मग पुन्हा हेच की कोणाला दाखवण्यासाठी नाही किंवा माझ्या घरच्यांना फक्त सांगते मी युपीएससी करायची आहे किंवा फ्रेंड्सला सांगण्यासाठी नाही युपीएससी करायची, मला माहितीये की माझं हे ध्येय आहे किंवा मी याच्यापासून विचलित वगैरे नाही होणार आहे. तर तेच की स्वतःची डिसिप्लिन म्हणजे हार्डवर्किंग कपॅसिटी एक सगळ्यात मोठी किंवा इम्पॉर्टंट, देन सेल्फ डिसिप्लिन. आणि तिसरं हेच की सेल्फ इव्हॅल्युएशन कॉन्स्टंटली करत राहा. की जरी तुम्ही अभ्यास पण करताय तर ठीक आहे, पण तुमची खरंच प्रोग्रेस होते का, किंवा ते तुमच्या एक्सप्रेशन मध्ये प्रेझेंटेशन मध्ये रिफ्लेक्ट होतंय का, तर ते वारंवार चेक करणं, हे म्हणजे हे थोडंसं डेव्हलप झालं. आणि नंतर मग आणखीन जेव्हा मी नेक्स्ट स्टेजला गेले युपीएससीचा अभ्यास करताना मेन्स मध्ये इथिक्स वगैरे, तर मग नंतर थोडेसे असतात ना किंवा एक म्हणतो आपण की सोसायटी आहे किंवा एक काहीतरी आपण ज्या कम्युनिटीमधून येतो तर त्याचं काहीतरी देणं लागतो, किंवा जो एक म्हणजे असतो ना आपण नाळ म्हणतो की मातीची नाळ जुडलेली आहे, किंवा हे खरंच आहेत असे काही लोक किंवा हा एक कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचंय. मग ते फक्त एज्युकेशनच नसेल, ऍग्रिकल्चर सगळ्या गोष्टींसाठी ह्या गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत पण खरंच त्याचे बेनिफिट्स नाही मिळतात लोकांना, किंवा काहीतरी गोष्टी चुकतायत. ते त्याच्यामध्ये 100% नाही चेंज करू शकत, बट ऍटलिस्ट आय विल ट्राय ऍट माय लेवल की त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकते. तर मग हे कुठेतरी मोटिवेशन आलं होतं ना. तर ह्या सगळ्यांचा फायदा क्लिअर करण्यासाठी पण झाला एक्झाम, आणि मग नंतर आता पण होत आहे. कारण की एक्झाम क्लिअर झालं म्हणजेच नाही, उलट मी तर म्हणते त्याच्यानंतरची प्रोसेस सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे. तर ते एक्झाम क्लिअर होण्यासाठी पण त्याचा फायदा झाला. आणि मग आता ज्या नवीन गोष्टी शिकते, नवीन लँग्वेज किंवा नवीन रिव्हेन्यू ऍक्ट आहे तिथले राजस्थान गव्हर्नमेंटचे,
किंवा मग कोर्ट वर्क करायचं, तुम्हाला हंड्रेड्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी असं वाटतं की अरे नाही, माझ्याच्याने हे होईल का, की वेदर आय एम कपॅबल ऑर नॉट, हा क्वेश्चन अजून पण मला दररोज पडतो. बट स्टील तुम्ही त्याला ओव्हरकम कसं करता, की मला हेच माहिती आहे की मला इंटेलिजन्स आहे की नाही, मला नॉलेज आहे की नाही, मला नाही माहिती आहे, बट माझ्याकडे हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी आहे आणि आय विल ओव्हरकम इट. आज नाही येत आहे मला, पण परवा येईल, उद्या येईल, कधीतरी येईल, पण येईल असं. तर हे स्वतःला सारखं सांगत राहणं आणि त्याच्यानुसार वर्क करत राहणं, त्या गोष्टींचा जास्त उपयोग आहे. ओके मॅम. एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या परिक्षेत्राबाबत तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? हा, एक तर मी म्हणते की जिल्हाधिकारी ही फक्त एक पोस्ट आहे, की ऍज अ आय एस म्हणजे आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे ना की आय एस म्हणजे कलेक्टर, तर ते असं अजिबात नाहीये. तर जस्ट लाईक माझ्याकडे आता असिस्टंट कलेक्टर चार्ज आहे, मला कलेक्टर मिळेल आणखी 4, 4.5, 5 वर्ष लागतील, पण त्याच्यामध्ये तुम्ही सीईओ, जिल्हा परिषद असता, मग नगर निगम कमिशनर असता, स्मार्ट सिटी वाले कमिशनर असता, इव्हन नंतर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, तर लाईक नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आहेत. पण मग फक्त जिल्हाधिकारी का आहे, कारण की तुम्ही जेव्हा कलेक्टर असता तर तेव्हा तुम्हाला सगळे डिपार्टमेंटचे हेड असतात तुम्ही, मग ते पीडब्ल्यूडी असो, इरिगेशन डिपार्टमेंट असो, ऍग्रिकल्चर, सोशल जस्टिस अँड लाईक एम्पॉवरमेंट, देन चाइल्ड डेव्हलपमेंट, इव्हन म्हणजे सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्यांसाठी. तर मी असं म्हणेल की माझं तेच, की मला माहिती नाही की पोस्टिंग मला कलेक्टर कधी मिळेल, किती दिवसांसाठी मिळेल, तर जास्त त्याच्यावरच फोकस आहे की जे काही काम मिळेल, इव्हन समजा मला कलेक्टरच्या अगोदर मी सीईओ बनू शकते, तेव्हा माझ्याकडे जास्त करून नरेगाचं काम असेल किंवा स्वच्छ भारत मिशनचं काम असेल, तर ज्या वेळी ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील तर ते मी माझ्या लेवलने बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन किंवा मॅक्सिमम लोकांना त्याचं बेनिफिट मिळवून द्यायचा प्रयत्न करेल. तर हेच टार्गेट आहे. आणि म्हणजे जर का मला असंच करायची संधी मिळाली तर मला की एक विमेन एम्पॉवरमेंट किंवा जे चाइल्ड राईट्स किंवा एज्युकेशन, प्रायमरी स्टेजचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावर वर्क करायला जास्त आवडेल. आणि ऍग्रिकल्चर तर आहेच म्हणजे नेहमी, की ऍग्रिकल्चरसाठी किंवा फार्मर्ससाठी काहीतरी वेगळं करता आलं किंवा वेगळ्यापेक्षा जे काही ऑनगोईंग आहे स्कीम्स त्याच व्यवस्थित जर का राबवता आलं तर त्याच्यावर work. ओके मॅम. अलीकडच्या काळात म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमध्ये ॲग्रिकॉस्टचा सिलेक्शन पर्सेंटेज कमी झाला आहे, तर याबद्दल तुमचे मत सांगा. मी असं नाही म्हणणार, म्हणजे असं तेच ना की त्याच्यावर डायरेक्ट की पर्सेंटेज कमी झाल्यास नाही, तर बरेच फॅक्टर्स असतील किंवा आता लोक दुसऱ्या पण फील्ड निवडायला लागलेत. म्हणजे जर का तुम्ही पहिल्या 10 वर्ष पहिले गेले असतात तर कॉलेजमध्ये ऑलमोस्ट सगळेच एमपीएससी युपीएससी साठी प्रिपेअर करतात, पण आता तसं नाहीये ना, लोक एमबीए करतायत किंवा वेगवेगळे बँक्समध्ये पण प्रमाण वाढलंय. इव्हन माझे बॅचमेट्स मध्ये की ऑलमोस्ट सगळीकडे लोक गेले, प्रायव्हेट फर्म्स पासून, बँक्स पासून, एमपीएससी, युपीएससी, इव्हन ते डिफेन्स वगैरे सगळीकडे. तर तो एक असू शकतो फॅक्टर. मॅम, तुम्ही सांगत होता अलीकडच्या काळात ॲग्रिकॉस्टचं सिलेक्शन पर्सेंटेज कमी झाले, त्याबद्दल तुमचं मत सांगत होता तुम्ही. तर तेच मी सांगू होते की त्याला दुसरं पण कारण असू शकते की लोक दुसऱ्या एक्झामसाठी पण जातात वगैरे. आणि एक असू शकतं युपीएससी मध्ये कमी झालंय, लोक सीसॅटला घाबरतात किंवा सगळे आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही बघितलं असेल की गणिताला फार जास्त घाबरणार लोक, तर सीसॅटमुळे लोक थोडेसे डिस्क्वालिफाय होतात, त्याच्यामुळे एक असू शकतो. आणि पुन्हा एमपीएससी मध्ये वगैरे तुम्ही असं नाही की होतातच आहेत लोक सिलेक्ट, किंवा इव्हन राज्यसेवा, ऍग्रिकल्चर, एमपीएससी वगैरे सगळीकडे आहे. तर मग मला तेच की डायरेक्ट रिझन मला नाही फाइंड आउट करता येते. मी तेच बोल की बाकी कारण आहेत किंवा लोकांचा दुसरीकडे कल वाढलाय. आणि एक युपीएससी मध्ये साठी एक हर्डल आहे मोठं. आणि अजून एक असू शकतो की इंग्लिशची भीती बऱ्याच लोकांना वाटते, तर त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करणं किंवा मेन्स मध्ये थोडंसं तिथे प्रेझेंट करणं. तर हे एक दोन फॅक्टर असू शकतील की ज्याच्यामुळे ते अगोदरपासूनच आहेत, त्याच्यावर थोडंसं वर्कआउट केलं तर आणखीन चांगले परफॉर्मन्स करता येईल. बट दॅट डझंट मीन म्हणजे आपलं असं टार्गेट नाही असायला पाहिजे ना की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स सिव्हिल सर्व्हिसेस मधले प्रमाण वाढायला पाहिजे. ज्यांना खरंच जायचंय ते करतात. बाकीच्यांना, माझे बरेच फ्रेंड्स आहेत की त्यांना नाही आवडलं कधी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाणं, मग ते प्रायव्हेट फर्म्स मध्ये केलंय जॉईन किंवा एमबीए करून वगैरे करतात. तर तेच की ज्याचं त्याचं स्वतःचा डिसिजन असू शकतो. आपण डायरेक्ट असं नाही म्हणू शकत की प्रमाण कमी होतंय म्हणजे ते काहीतरी चुकीचं किंवा चांगलं साईन नाहीये.
ओके मॅम. आवाज येतो ना मॅम? तर आता शेवटचा प्रश्न म्हणजे ऍडवाइस, म्हणजे तुम्हाला काही अजून ऍडवाइस द्यायचे असेल, सजेशन्स द्यायचे असतील आपल्या आमच्या यंग ऍस्पायरंट्सला, तर तुम्ही सांगा. सजेशन काहीच नाही, म्हणजे तुम्ही जे काही कराल तर ते एकदम प्रामाणिकपणे करायचं. पहिलं म्हणजे प्रामाणिकपणे, स्वतःशी प्रामाणिकपणे राहू. म्हणजे फक्त मी पॅरेंट्सला किंवा घरच्यांना सांगते, लोकांना सांगायला मी एक्झामचा अभ्यास करतो असं अजिबात नसलं पाहिजे. आणि स्वतःशी प्रामाणिक राहिल्यानंतर मग हार्ड वर्क की तुम्ही जे काही आहे, आता जर का युपीएससी द्यायची ठरवली आहे तर तुम्हाला माहिती आहे की ह्या एक्झामची नीड अशी आहे आणि मग मी कुठे स्टँड करते, म्हणजे माझी बेंचमार्क लेवल काय आहे, एक्झामची रिक्वायरमेंट. जर तुम्हाला चांगला रँक मिळवायचा असेल, यू शुड एम फॉर ऑल इंडिया रँक 12. वेदर इट इज पॉसिबल नॉट, वेदर यू विल अचीव और नॉट, दॅट इज डिफरंट थिंग, बट यू शुड एम फॉर दॅट. जर का तुम्हाला ऑल इंडिया रँक 1 यायचं असेल तर त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टवर किती किती कमांड येणं आवश्यक आहे, तर ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मग तुम्ही तिथला गॅप भरणार की तुम्ही बेंचमार्क लेवल ही आहे, एक्झामची रिक्वायरमेंट ही आहे, मग मध्ये काय राहतं, मग त्याच्यावर तुम्ही कॉन्स्टंटली काम करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये असं की तुमचे स्ट्रेंग्स काय, जसे मी म्हटलं, मला होतं माहिती की मी आन्सर रायटिंग मध्ये किंवा जर का डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असेल तर चांगली आहे. मग तुम्ही स्वतःचे स्ट्रेंथ ओळखा, मग विकनेसेस पण ओळखा की मी इथे मार्क खाऊ शकते. समजा मी थोडीशी इमोशनली काय म्हणू शकतो की स्ट्रॉंग नाहीये, तर मला दर दुसऱ्या दिवशी थोडंसं स्वतःवरच मी डाऊट घेते किंवा इन्फेरियर कॉम्प्लेक्स येते की अरे माझ्याने होईल की नाही होईल. जर का असं नसेल तर मग त्याचं तुम्ही कसं वर्कआउट करणार किंवा त्याच्यावर कसं काम करणार, ह्या गोष्टी आहेत. आणि मग सरते शेवटी हेच होतं की तुम्ही किती व्यवस्थित किंवा डेडिकेशन देऊन प्रयत्न करता किंवा अभ्यासाची तयारी करता त्याच्यावर डिपेंड आहे. पण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त अभ्यासाची पिढा नाही व्हायची, बाकीच्या पण गोष्टी एन्जॉय करायच्या थोडंसं. फ्रेंड्स सोबत तुमचे रिलेशन्स, फॅमिली मेंबर सोबतचे रिलेशन्स, इव्हन मग तुम्ही एन्जॉय करून मूवी बघू शकता. म्हणजे ते लिमिटेड असेल पाहिजे. मूवी बघू शकता म्हणजे पूर्ण दिवसभर तेच बघायचंय किंवा सिरीज नाही बघायचे, अजून हॉबी म्हणून किंवा एक थोडासा विरंगुळा म्हणून बघू शकता. तर असं कुठेतरी असं स्वतःला मोनोटोनस फील मध्ये म्हणजे फेज मध्ये नाही घेऊन जायचं. ऍट द सेम टाइम तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या किंवा मग ते त्याच्या टास्क पण होतं. म्हणजे फक्त मला कोणीतरी सांगितलंय की हा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण करायच्या, हॉबी पण काहीतरी असायला पाहिजे, मोगीच जाणून बुजून स्वतःवर फोर्स नाही करायचं. तेवढंच की तुम्ही स्वतः मेंटली स्टेबल असायला पाहिजे, फिजिकली पण हेल्दी असायला पाहिजे, तरच तुम्ही जे काही करता तर त्याचे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. मी तर सगळीकडे सांगते की फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे, इंटेलेक्च्युअल शार्पनेस आहे की ज्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करता, न्यूजपेपर वाचताय, आणि मेंटल टफनेस की तुम्ही जे मानसिक चढउतार असतात किंवा बरेच टेन्शन येतात आपली लाईफ. म्हणजे इव्हन मी सिलेक्शन झाल्यानंतर पण असं नाही ना की माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच चालू आहे किंवा सगळं आनंदीच आनंद आहे. दर दुसऱ्या दिवशी काहीतरी टेन्शन असतं, बट स्टील त्याच्यावर पण ओव्हरकम करायचं. ह्या सगळ्या गोष्टींमधून पण एकदम स्टेबल किंवा काय म्हणतो आपण बुद्धा त्यांना आठवायचे किंवा ते कसं असतात किंवा एकदम स्टॅबिलिटी मध्ये राहणं सगळ्यात म्हणजे महत्वाचं आहे. आणि जर तसं असेल तरच तुम्ही जे काही एफर्ट्स करता त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. एवढंच म्हणजे. तर त्याच्यासाठी असं वेगळा सक्सेस मंत्र वगैरे काही नाही, प्रामाणिकपणे प्रयत्न करा, जेवढे जिद्द चिकाटी जेवढे जास्तीत जास्त करता येतं तेवढंच करा. ओके मॅम. तर आपण मग विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करू. तर मी तुम्हाला का मॅम आवाज येतोय का? हा ठीक आहे. मॅम, म्हणजे एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की कॉलेजमध्ये तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होता, तर त्याचा तुम्हाला म्हणजे सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय फायदा वगैरे झाला का? सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये डिरेक्टली असं नाही, आणि मी तेच पुन्हा झालं की मी जाणून बुजून नव्हतं केलं. मी जे 5th स्टँडर्ड पासून ज्या स्कूल्समध्ये होते तिकडे स्पोर्ट्समध्ये वगैरे फार जास्त भर होता, किंवा मग मला असं तेव्हापासून होतं की मला फक्त अभ्यास नाही होत किंवा मला फक्त अभ्यास करायला नाही आवडलं, मला ह्या गोष्टी पण आवडायच्या, ग्राउंडवर जायला मला अजून पण आवडतं. तर त्या गोष्टी होत्या की मला खरंच त्याचा इंटरेस्ट होता, म्हणून मग त्या गोष्टी मी कंटिन्यू केल्या. आणि नंतर मग हळूहळू मी म्हटले मी एनसीसी मध्ये होते, एनएसएस मधून होते, तिथून पण कॅम्प मध्ये केले. म्हणजे ज्या अशा जर का वेगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला काहीतरी आयुष्यात मोटिवेशन पण राहतं ना,
किंवा मी म्हणते की जो मोनोटोनसनेस असतो तर तो नाही यायला पाहिजे, किंवा स्वतः मेंटली पण फ्रेश राहायला पाहिजे, किंवा काही ना काहीतरी छोटे मोठे टार्गेट्स आयुष्यात असायला पाहिजे. तर मग मी जेव्हा अगदी हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये पण होते तर तेव्हा ठीक आहे, मला झोनल कॉम्पिटिशन मध्ये पण यायचंय, मला ह्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट व्हायचंय, हे मेडल मिळवायचंय, तसे छोटे छोटे का होईना पण टार्गेट्स होते. आणि मग ते छोटे टार्गेट्स, मग त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करता, तयारी करता, मग त्याच्यामध्ये पण आनंद मिळतो. पुन्हा मग ते जर का तुम्हाला मिळालं मेडल किंवा काहीतरी सर्टिफिकेट, सॉरी, तर मग त्याच्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे मीच म्हणते की तुम्हाला मेंटली तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग राहता किंवा काहीतरी मोटिवेट राहता. आणि मग फायदा इन द सेन्स की ह्याच्यासाठी मी म्हटलं की मी योगा करायचं किंवा मी थोडं फिजिकल वर्कआउट करायचं, तर मला कधी मी एवढा तास अभ्यासाला बसले, 6 तास कंटिन्युअसली बसले, तर मला कधीच पाठदुखीचा त्रास नाही झालाय किंवा मला कधी असे बाकीचे हेल्थ प्रॉब्लेम्स नाही आले. तर त्या दृष्टीने फायदा झाला. आणि मग इंटरव्ह्यूला एक छोटासा की ते बघतात तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, किंवा त्याच्यावर खरं मार्क डिपेंड नसतात की तुम्ही किती कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतला, तुम्ही किती हॉबीज आहेत तुम्हाला वगैरे. दे जस्ट नो, लाईक गेट टू नो युअर पर्सनॅलिटी. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी मला 1-2 क्वेश्चन विचारले, योगाबद्दल विचारलं, आणि बाकी स्पोर्ट्स मध्ये योगाच होतं, एनसीसी मध्ये विचारलं. तर जस्ट मग तेच की माझे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यावरच मला जर का क्वेश्चन विचारतात तर साहजिक आहे ना की मग मी ते व्यवस्थित ते आन्सर देऊ शकते. आणि जर का माझ्याकडे हे काही नसेल तर त्यांनी ह्याच्याऐवजी तिसरे क्वेश्चन विचारले असतात. तर ह्या दृष्टीनं फायदा झाला. बाकी डायरेक्ट फायदा असं नाही, पण इनडायरेक्ट बेनिफिट्स फार जास्त. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर आज अजून सुद्धा म्हणजे ते कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. तर मॅम नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. तर 11 म्हणजे तुम्ही जनरली असं म्हणतात की युपीएससी किंवा एमपीएससी जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर आर्ट्स घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं काही नाही, लोक जनरली म्हणतात, पण जर का तुम्ही युपीएससीचं क्रायटेरिया वाचलं तर एनी ग्रॅज्युएशन, कोणती, इरेस्पेक्टिव्ह ऑफ फॅक्ट, म्हणजे तुम्ही काय ब्रांच निवडली, मेडिकल, इंजिनिअरिंग, इव्हन लोक आर्किटेक्चर वगैरे सगळ्या डिग्रीज म्हणजे इक्वली ते ट्रीट करतात. आणि मग तुम्ही म्हटलं की जीएसचा सिलेबस सगळ्यांसाठी सेम आहे आणि ऑप्शनल आहे. मग लोक ऑप्शनल साठी थोडा विचार करतात. समजा मी बीए पॉलिटिकल सायन्स केलं तर मी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेऊ शकते, किंवा मग थोडं जीएस2 ला पण फायदा होतो. मग त्यांचं पण आहे की जर का तुम्ही आर्ट्स घेताय तर एक्झाम मध्ये फक्त आर्ट रिलेटेड क्वेश्चन नाही येत ना, बाकी इकॉनॉमिक्स पण आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंट आहे, बाकीच्या पण गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे असं ऍडव्हान्टेज वगैरे काही नाही होत. जसं मी जर का ऍग्रिकल्चर घेतलं तर चालत, मी ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतला तर मी जर का आर्ट्स घेतला असतं तरी तेच झालं असतं की माझा एखादा ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे ओव्हरलॅप झाला असतं. मग त्याचं असं इतकं काही टेन्शन नाही, किंवा फक्त एक आहे, मग जर का मी सायन्सला होते, 11वी पासून सायन्स स्ट्रीम निवडली, तर त्याच्यानंतर मी पूर्ण हिस्ट्री, जिओग्राफी किंवा पॉलिटी वगैरे ह्या गोष्टी मी 10वी नंतर कधीच नाही वाचल्या. मला तर पुन्हा नव्याने वाचायला लागल्या किंवा त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्याव्या लागल्या. त्याच्यासाठी थोडा वेळ लागला, पण मग त्याच्यासाठी ह्या थोड्या वेळासाठी मी कॉम्प्रोमाइज नाही करायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला सांगितलं ना की मला खरंच ऍग्रिकल्चरमध्ये थोडाफार इंटरेस्ट होता, तर म्हणून मी हे निवडले. नॉट जस्ट की फक्त स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी आहे. तर तसंच की प्रत्येकाचं काहीतरी ड्रीम असतं. आता तर सगळे आपण कॉलेजमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता तर ग्रॅज्युएशन नाही चेंज करू शकत, बट स्टील हे आहे की, पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की जर का तुम्ही आर्ट्सला गेले असतात तरच तुम्हाला फायदा झाला असता. त्या स्टेजला पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि युपीएससी अशी एक्झाम आहे की तिथे तुमच्या सगळ्या ओव्हरऑल नॉलेजची कसोटी असते, म्हणजे किंवा काय म्हणतो आपण, एक्झाम असते ती. ह्याच्यामध्ये फक्त एका सब्जेक्ट मध्ये तुम्हाला प्रावीण्य असेल तर फायदा होता असं बिलकुल नाही. तर ते डोक्यातून काढून टाकायचं पूर्ण की आर्ट्सने गेलं तरच युपीएससी करता येतं. इव्हन मी समजा माझ्या बॅचमध्ये सांगितलं, मी 180 लोक आलेच, त्यातले 140 इंजिनियर्स आहेत, देन 12 वगैरे लोक एमबीबीएस होते, देन 8 लॉयर्स होते, आणि मग माझ्यासारखे असे काही लोक बीएससी वगैरे केलेले. म्हणजे हार्डली जे प्रॉपर बीए केलेले आहेत ते बोटावर मोजण्या इतके, आणि ते पण रिनोन्ड कॉलेज मधले, लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स किंवा जेएनयू मधले वगैरे असे लोक.
तर उलट जर का प्रमाण बघितलं तर इंजिनियर्सचं जास्त आहे, म्हणजे जे टेक्निकल बॅकग्राऊंड वाले आहेत तर त्यांचं सिलेक्शनचं प्रमाण जास्त आहे. तर तो अजिबात इश्यू नाहीये की आर्ट्सनीच घ्यायला पाहिजे. मॅम, तुमचा एक्सपिरियन्स सांगा जरा LBS मधला. लबासना मधला ट्रेनिंग. ते तर काय म्हणजे मोठं हेच आहे. तुम्ही सगळ्यात बेस्ट प्लेस असता किंवा एक म्हणतो ना आपण की युटोपिया म्हणजे ब्रह्मानंद वगैरे अशा काइंड ऑफ मध्ये असतात. तिथे पूर्ण ग्लास हाऊस मध्ये असतात तुम्ही तिकडे. जे आतापर्यंत आयुष्यात नाही गोष्टी एन्जॉय केल्या त्या सगळ्या करायला मिळतात तिकडे. काही लोकांचं असं ना की डान्स नाही कधी केला पण तिथे डान्स करायला मिळाला. ट्रेकिंग म्हणजे हिमालयात वगैरे विलेज व्हिजिट सगळे एक्सपिरियन्सेस किंवा इव्हन भारत दर्शन म्हणजे 50 डेज साठी आम्ही 14 स्टेट्स मध्ये फिरत होतो. कंटिन्युअस 50 डेज ऑन द रोड, सी, एरोप्लेन सगळ्या मोड्स मधून ट्रॅव्हल करून झाल्या. सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन बांधवगडचा कोर म्हणजे बांधवगड नॅशनल पार्क आहे त्याच्या कोर एरियामध्ये जिथे कोणाला जायला अलाउड नाही तिथे जायला मिळालं. इव्हन सबमरीन आहे जी आपली INS सिंधुध्वज त्याच्यामध्ये जायला मिळालं. म्हणजे सबमरीन आतून बघता येणं हे पण फार मोठं गोष्ट आहे. सुखोईमध्ये बसून त्याच्यामध्ये चालवायला मिळालं म्हणजे नॉट ऍक्च्युअल बट ते आपलं असतं ना बट मॉडेल किंवा कम्प्युटराइज्ड असतं ना ते तर तसं वाला करायला मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी की ऍज अ नॉर्मल ह्युमन बिंग तुम्हाला अवेलेबल नाही होऊ शकत किंवा फार जास्त डिफिकल्ट आहे. बट ऍज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग ऍज अ अंडर ट्रेनिंग किंवा हे तुम्हाला सगळ्या गोष्टी फार जास्त एन्जॉय करायला मिळतात किंवा ते सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. एन्जॉयमेंट पण आहे. इव्हन तुम्हाला चांगले फ्रेंड्स मिळतात कारण की मी आता सांगितलं इतके वास्ट डायव्हर्सिटी आहे लोकांची म्हणजे तिथे येणाऱ्या. तर नॉट इव्हन स्टेट सगळ्या स्टेट्स मधले वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक आणि मग पुन्हा तिथे सगळ्यांची एकमेकांसोबत म्हणजे बॉन्डिंग वगैरे त्या पण आहेत गोष्टी त्या अनुभवायला मिळतात. आणि मग पुन्हा मी म्हणले ना की तरी पण ह्या सगळ्या असताना पण असं कुठेतरी तिथे पण मला वाटायचं की अरे हे लोक किती हुशार आहेत. त्या लोकांशी जर का मी स्वतःला कम्पेअर केलं तर मी काहीच नाहीये. बट स्टील त्यांच्यासोबत मला राहायचंय किंवा ते ज्या ऍक्टिव्हिटी करतात किंवा बाकी एक्झाम्स पण होतात. एक्झाम्स होतात ते कोणाला माहित नसतं जास्त कारण की सगळे लोक आम्ही एन्जॉय केला वगैरे हेच सांगतात. मग ते लॉचे असतात मॅनेजमेंट वगैरे असे बरेच नवीन विषय असतात की आपण कधी वाचले पण नाहीये तर ते तिथे शिकायला पण मिळतात. मग हे सगळं म्हणजे एकदम भारीवाला किंवा व्यवस्थितवाला एक्सपिरियन्स असतो. आणि मग त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग मग आता पण 1 वर्षासाठी ऍज अ ट्रेनिंगच चालू आहे. पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट चार्जेस मिळतात वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात तर शिकायला बरेच काही मिळतं. बट देन अगेन इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला बोर होऊन घ्यायचंय की उगाच रटाळ वाटून घ्यायचंय की एन्जॉय करायचंय. हे तर प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह आहे. बट तेच आहे की तुम्ही ऍज अ ह्युमन बिंग अजून जास्त डेव्हलप होता किंवा वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. स्किल्स वेगळ्या प्रकारचे डेव्हलप होतात. ते स्वतःला पण आपल्याला माहित नसतं की आतापर्यंत माझ्यामध्ये हे टॅलेंट होतं किंवा मी हे पण करू शकते. ते अकॅडमीत येऊन किंवा नंतर एखादी गोष्ट करायला लागल्यावर ऍक्च्युली कळतं की अरे नाही मी हे पण करू शकते असं. मॅम, म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्टडीसाठी म्हणजे काही ऑनलाईन मटेरियल वापरला का किंवा त्यासाठी कोणती वेबसाईट रेफर करू इच्छिता का? तर मग एक बुक लिस्ट पण आहे. पण मी तेच म्हणले की इनसाइट्स ऑफ इंडिया आहे, IAS बाबा आहे तर मी त्यांना फॉलो करायचे रेग्युलरली. IAS बाबा आणि इनसाइट्स ऑन इंडिया. आणि मग नंतर जे काही लागतं तर गुगल सर्च किंवा एक विकासपीडिया म्हणून आहे वेबसाईट तर त्याच्यावर सगळे गव्हर्नमेंटचे स्कीम्स वगैरे त्याची व्यवस्थित माहिती असते. ते इव्हन PIBचं ऍप डाउनलोड केलं होतं मग त्यांचे नोटिफिकेशन येत राहतात. एकदम ऑथेंटिक सोर्स आहे न्यूजचा ते रेफर केलं होतं. मग बिग पिक्चर आहे राज्यसभा टीव्हीवरचं त्याच्यावरचे डिबेट्स बघायचे ऑनलाईन 10:30 नंतर जेव्हा झोप लागायला सुरुवात होते तेव्हा. तर मग असं वेगवेगळे सोर्सेस आहेत. आणि इव्हन मग काही पण अडचण आली इव्हन ऑप्शनला पण की माझ्याकडे फूड सिक्युरिटी आहे किंवा एखादा NFSA ऍक्ट आहे पण त्याचं मटेरियल नाही अवेलेबल जर जस्ट गुगल सर्च केलं तर मग UPSCला फार जास्त फायदा झाला. प्रिपरेशन करताना कंटेंट पण मिळवण्यासाठी आणि नंतर मग टेलिग्रामचे चॅनल वगैरे असतात ज्याच्यावर क्वेश्चन पेपर्स येतात किंवा टॉपर्सचे आन्सर कॉपीज येतात. बरेच ब्लॉग्स असतात टॉपर्सचे तर त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन असते. हे सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा बराच फायदा झाला किंवा मी ते फॉलो केलं व्यवस्थित.
मॅम, एक विद्यार्थी आहे सेकंड इयर फूड टेक्नॉलॉजीला, त्याला UPSC ची प्रिपरेशन मराठी मीडियम मधून करायची आहे, तर त्याबद्दल काही मार्गदर्शन. मग तेच मी म्हणेन की जर का तुम्ही मराठीमध्ये फारच जास्त व्यवस्थित पारंगत असाल आणि इंग्लिशची फार जास्त भीती असेल तर यू कॅन चूज मराठी. बट मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी बुक्स पण अवेलेबल आहेत सगळे. म्हणजे असं काही नाही की अजिबातच कंटेंट अवेलेबल नाहीये. बट तुला मी म्हणते की न्यूजपेपर वगैरे आहेत जसं हिंदू, इंडियन एक्सप्रेस, तर ते नॅशनल डेली म्हणजे नॅशनल डेलीज आहेत. जर का तुम्ही सकाळ पेपर वाचणार असाल, जर का तुम्ही मराठीतून प्रिपेअर करत असाल तर ते मराठीच वाचायला पाहिजे. तर मग न्यूजपेपर मध्ये वगैरे थोडंसं कुठेतरी कमतरता येऊ शकते. बट तुम्हाला जर का अंडरस्टँड होत असेल इंग्लिश व्यवस्थित तर तो पण काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग ते एक आहे की प्रिलिम्स असते ती इंग्लिश आणि हिंदी मधूनच असतात म्हणजे क्वेश्चन्स, आणि मेन्स पण असते तर क्वेश्चन हिंदी आणि इंग्लिश मधूनच असतात. तर मग तुम्ही ते आहे की तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक इंग्लिश माहिती पाहिजे, की असं नको व्हायला तुम्हाला क्वेश्चनच समजत नाहीये किंवा मग काही काही टर्म्स फार जास्त वेगळ्या असतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. की मी म्हणते की वॉट अनॉमोलस बिहेवियर ऑफ वॉटर, जर का त्याचं मी तुम्हाला मराठीत विचारते तर फार कमी लोकांना सांगता येईल. जसं पाण्याचं असंगत आचरण, जर का असे टर्म्स असल्या आणि जर का तुम्हाला इंग्लिश नाही माहिती असेल तर मग थोडंसं तिथे काय होतं, थोडस अडचण येऊ शकते. एवढंच आहे. पण बाकी जर का तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करणे असेल तर काहीच अडचण नाही. असे पण बरेच आहेत लोक त्यांनी मराठी मीडियम घेऊन चूज केलं. देन अगेन हे असं असतं की जर का काही लोकांना इंग्लिश बोलण्याची भीती असते तर त्याच्यासाठी हा पण ऑप्शन असतो की तुम्ही मेन्स इंग्लिश मधून देऊ शकता आणि इंटरव्ह्यू मराठीतून देऊ शकता. किंवा मेन्स मध्ये पण असं 2 ऑप्शन निवडता येतात की ऑप्शनल इंग्लिशमध्ये आणि GS पेपर मराठीमध्ये. तर हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं, तर त्याच्यामुळे ते डिसिजन घेतात. किंवा मग आता पण तुम्ही जर का अशा स्टेजला आपण समजा डिग्रीमध्ये इंग्लिशमध्ये आन्सर्स लिहितात म्हणजे आपल्याला इंग्लिश लिहिता तरी येतात. जर का तुम्ही बोलण्याला कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. पण असे बरेच ऑप्शन्स आहेत. तर अडचण अशी काहीच नाहीये जर का तुम्ही मराठी जरी घेत असाल. ओके मॅम. तर एका मनाचा क्वेश्चन असा आहे की बेस्ट क्लास कुठला आहे UPSC साठी पुण्यामध्ये? इट्स नथिंग लाईक बेस्ट क्लास. म्हणजे मी जर का तुम्हाला एक नाव सांगितलं तर तुम्ही कशावर जज करणार ना, की द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स दे आर हॅव, की नंबर ऑफ सिलेक्ट. तुम्ही जर का ऍडव्हर्टाइजमेंट बघितली तर असं असतं की ज्या लोकांनी इंटरव्ह्यू साठी पण एखाद्या क्लासला अप्रोच झाले, एक तर तुम्ही मेन्स जर का पास झाला आणि इंटरव्ह्यू साठी अपिअर होत असाल तर सगळ्या क्लासेसमध्ये फ्री मॉक इंटरव्ह्यूज असतात. तर कोणता पण सिन्सिअर अस्पायरंट आहे तर त्याला आवडेलच ना मॉक इंटरव्ह्यूज द्यायला, तर ते सगळीकडे जातील. तर ते सगळीकडे त्यांचं ऍज अ आमचा स्टुडंट आहे म्हणून असं पब्लिश करतील. तर मग तुम्ही कशावर जज कराल की हा क्लास बेस्ट आहे की नाही? तर असं काही नाहीये. क्लासेसचा उपयोग फक्त एकासाठीच होतो, लाईक दे कांट हेल्प यू इन गेटिंग थ्रू द एक्झाम, बट फक्त कशासाठी हेल्पफुल आहे की तुम्हाला व्यवस्थित डिरेक्शन देण्यासाठी, की हा सिलेबस आहे, तुम्ही असं प्रिपरेशन करायला पाहिजे त्या स्टेजला. म्हणजे प्रॉपर स्टेजेसला त्या कस्टमाइज म्हणजे त्या स्टेजनुसार कस्टमाइज गायडन्ससाठी, किंवा तुम्ही भरकटून नाही जायला पाहिजे म्हणून क्लासेसचं महत्व आहे. त्याच्यामुळे असं की मला नाही माहिती की बेस्ट क्लास कुठला आहे किंवा हाच क्लास तुम्ही जॉईन करायला पाहिजे. इट्स नथिंग. ओके मॅम. तुम्ही कोरोनाच्या काळात तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांकडून तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही केलेलं मार्गदर्शन विद्यार्थी आपल्या जीवनात नक्कीच आत्मसात करतील असं मला वाटतं, आणि असं सर्व विद्यार्थ्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमची इच्छा असेल तर हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. मॅम, तुम्ही थँक्यू. आल्याबद्दल मला पण धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. सगळे आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, आणि मला इथे बोलण्याची इन्व्हिटेशन दिलं त्याच्याबद्दल पण थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.